अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. देव माझाच्या सगळ्या स्वामी भक्तांना नमस्कार. मंडळी, आजचा भाग विशेष आहे. तुम्ही म्हणाल की दरवेळेला ताई म्हणतात विशेष आहे, पण खरंच विशेष आहे, कारण की आता महिनाच विशेष येत आहे. तर आजच्या या पॉडकास्टमध्ये जी विशेष अतिथी आहे, खूप मला आनंद होतो त्या अतिथीचं आजच्या या पॉडकास्टमध्ये स्वागत करताना. आणि आजच्या आपल्या पॉडकास्टचा विषय असणार आहे अधिक मासानिमित्त आध्यात्मिक पर्वणी. तर सुरुवातीला आपण आपल्या देव माझाच्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या गुरुजींचे जे विशेष अतिथी आहे त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. गुरुजी नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. तुमचं खूप मनापासून स्वागत आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांकडनं आमच्याकडनं आपल्याला चरणवंदन. आणि देव माझाचे जे जुने श्रोते आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांना आपला परिचय आहेच आहे, पण जे नवीन आहेत त्यांना मी थोडक्यामध्ये आपला परिचय करून देते. आणि मला खूप आनंद होतोय आपला परिचय करून देताना, कारण कसं आहे, गुरुजींचा जन्मगाव बीड आहे, मराठवाड्यातला आहे. आणि जन्म जर वर्ष तुम्ही बघितलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल, 1992 सालचा जन्म आहे. म्हणजे अवघे 34 वर्षाचं ही बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. आणि वेदशास्त्र संपन्न आचार्य श्री प्रणव गुरुजी महाराज आपल्या आजच्या या पॉडकास्टमध्ये विशेष अतिथी आहेत. आणि ते पण पुणेकरच आहेत. अवघ्या 11व्या वर्षी जसं वेद पाठशाळेमध्ये पूर्वी जायची मुलं गुरुकुलात आणि वेद अध्ययन करायची, तसं बीडवरून हा मौंजी वंदन झाल्यानंतर छोटासा सुकुमार देवाची आळंदी, श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी आले. आणि श्री परमपूज्य स्वामी श्री गोविंद देव गिरीजी महाराज द्वारा संचलित जी वेद पाठशाळा होती, गुरुकुल होतं, त्या ठिकाणी त्यांनी वेदांचं अध्ययन केलं. आणि त्यांचं अहोभाग्य की गुरुवर्य स्वामी श्री गोविंद देवगिरी महाराज यांच्याकडून त्यांनी गुरुदीक्षा घेतली. तसंच श्री विद्येचं सुद्धा त्यांनी दीक्षा त्यांच्याकडून घेतलेली आहे. आणि भागवत ग्रंथ, ज्या ठिकाणी भगवान गोपालकृष्णांच्या सगळ्या लीला घडल्या, आजही भगवान गोपालकृष्ण जिथे वास करून आहे असं पुण्य पावन क्षेत्र म्हणजे वृंदावन. अशा पुण्य पावन क्षेत्री भागवत, जे असं म्हणतात की भगवंत भागवतामध्ये वास करून आहेत, ते भागवत त्यांना तिथे शिकण्याचा योग आला. आणि त्यांनी भागवताचं अध्ययन आणि इतर ग्रंथांचं अध्ययन वृंदावन क्षेत्रामध्ये केलं. आणि नंतर वेदांत शास्त्रांचं दर्शन हे याचं अध्ययन त्यांनी देवभूमी ऋषिकेश या ठिकाणी गंगा किनारी केलेलं आहे. आणि अजून मला आनंद वाटतो की 20-25ची मुलं करिअरच्या मागे धावलेली असतात आणि मला हे करायचंय, मला ते मिळवायचंय. त्या वयामध्ये ह्या विभूतींनी 2 वेळा पायी, मला वाटतं 25 वय होतं गुरुजी, आणि पहिली केली त्यावेळेस मला वाटतं 23. बघा, म्हणजे ह्या वयामध्ये त्यांच्या 2 नर्मदा परिक्रमा केलेल्या आहेत. ज्ञान, विवेक, वैराग्य संपन्न असं हे व्यक्तिमत्व आहे. केदारनाथ 12 ज्योतिर्लिंगांपैकी महत्वाचं असं स्थान, त्या ठिकाणी त्यांनी साधना केलेली आहे. देवी भागवत, नर्मदा पुराण, नंतर भागवताचे सगळे प्रकार, रामकथा, म्हणजे ही कथा व्यास मूर्ती आहे, बहुआयामी वेदशास्त्र संपन्न. आणि कथा, प्रवचन, पूजा, यज्ञ, महायज्ञ, आत्ताच ते दत्तयागाचं करून आलेले आहेत. म्हणजे काय नाही सगळं काही ज्ञान संपन्न अशी महान विभूती आज आपल्या या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि या गुरुजींचं मी मनपूर्वक आजच्या या आपल्या पॉडकास्टमध्ये स्वागत करते. मी माझं अहोभाग्य समजते. खरं तर माझी पात्रता नाही गुरुजी आपल्या शेजारी बसून आपल्याशी संवाद करावा, तेव्हा अधिक वेळ न घालवता अधिक मासाविषयी आता आपण चर्चा करूया. तर पहिला प्रश्न माझा असा असेल की सगळेजण आता अधिक मास आता हे करायचंय, किंवा त्याला धोंड्याचा मास म्हणतात, मलमास म्हणतात. तर नेमका अधिक मास कसा निर्माण झाला याविषयी आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम देव महाराजाच्या सर्व श्रोतृवृंदांना, प्रेक्षकांना खूप खूप अभिनंदन, साधुवाद. आणि तुम्हाला ह्या माध्यमातून प्रासंगिक नवीन विषयांचं ज्ञान उत्तरोत्तर मिळत राहतं आणि ते तुम्ही आत्मसात करत राहता. आम्हाला समयावकाश कधी असतो नसतो, ह्यामुळे अधिक भाग जरी करता येत नसतील तरी आम्ही सर्व भाग पाहतो. आणि त्याच्या खाली तुमच्या छान छान कॉमेंट्स आणि हे सगळं आम्ही त्यावरून कळतं की बाबा आपला प्रतिसाद, आपण एक जिज्ञासू वृत्तीने ज्ञानग्रहण करत आहात, हे खूप आनंद वाटतो. आणि कदाचित देव माझा
हे चॅनल सुरू करताना सुद्धा म्हणजे इतका विचार नसेल केला की एक वैचारिक क्रांती होईल, एक समाज एक सकारात्मक दृष्टीने आपल्या धर्माची चिकित्सा असेल, जिज्ञासा असेल ही आत्मसात करून पुढे सकारात्मक वाटचाल करेल, ही खरोखर देव माझाच्या माध्यमातून झालेली खूप सुंदर हा असा उपक्रम आहे. भगवंतांनी, साधुसंतांनी, स्वामींनी दिलेल्या आशीर्वादाचं यातूनच हे होतं आहे. संकल्प हा त्यांचा मूळ असतो. बुद्धी देणारे, शक्ती देणारे हे गुरुवरी असतात, सर्व साधुसंत असतात, भगवंत असतात आणि खूप छान तुमच्या माध्यमातून कार्य होतं आहे. सर्वप्रथम तुमचे देव माझाचे खूप खूप साधुवाद आणि सर्व श्रोतृवृंदांचे सुद्धा खूप खूप साधुवाद. आता आपण आपल्या धर्मग्रंथांच्या विविध पैलूंचं, ज्ञानशाखांच्या विविध पैलूंचं श्रवण करत असतो. एक गोष्ट सर्वात समूळ लक्षात घेण्याची आहे की विश्वातला सर्वात निसर्गनिष्ठ, सर्वात आजच्या भाषेमध्ये विज्ञाननिष्ठ आणि प्रकृतिनिष्ठ असा जर कुठला धर्म असेल तर तो आपला वैदिक सनातन धर्म आहे. बघा, लाखो वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी ग्रह, नक्षत्र, तारे, मास, संवत्सर, कालाची सुद्धा गणना जशी केली आहे तशी यथावत इतर परंपरेंनाही स्वीकार करावं लागली. इवन तुम्ही दिवस पहा, आठवड्यामध्ये आपल्या ऋषीमुनींनी 7 ग्रहांचे 7 वार हे नियुक्त केले आणि आता राहू केतू छायाग्रह असल्यामुळे, मुख्य ग्रह नसल्यामुळे फक्त 7च ग्रहांचे 7 मुख्य वार आणि सगळ्या परंपरेंना ते स्वीकार करावं लागले. तसंच कालगणनेची जितकी सूक्ष्मता आपल्या भारतीय ऋषीमुनींनी त्याचा अभ्यास केला तसा कुठल्याही परंपरेमध्ये आपल्याला धर्म परंपरेमध्ये भेटत नाही. आता 12 महिने असतात आपल्या एका वर्षामध्ये. त्यामध्ये काही तिथींचा क्षय हा होत असतो, काही दिवसांचा क्षय. हे ग्रहांच्या चालीवर अवलंबून आहे, त्यांची गती काय, त्यांची चाल कशी आहे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की भक्तिप्रधान मानल्या जाणाऱ्या श्रीमद भागवतामध्ये सुद्धा ग्रहांची गती किती आहे, ग्रहांची चाल कशी आहे, ग्रहांचं क्षेत्रफळ कसं आहे, त्यांचं एक दुसऱ्यांमधून परस्पर अंतर किती आहे, ह्या सगळ्या जॉग्राफिकल विषयांचं वर्णन भागवताच्या 5म स्कंदामध्ये आलेलं आहे. म्हणजे एखाद्या ग्रंथाला आपण फक्त भावनेच्या दृष्टीने बघतो, पण संशोधनाच्या दृष्टीने, एक अभ्यासाच्या दृष्टीने सुद्धा बघण्यासारखा किती विशेष हा विषय आहे, ह्याबद्दल खरोखर आपण अध्ययन करण्यायोग्य आहे. भागवताचा 5म स्कंद खूप गोड आहे या बाबतीत. आता ग्रहांची गती, त्यांची चालण्याची स्पीड, ह्याच्यामध्ये जो काही फेरबदल वगैरे होतो. आता काही ग्रह असे आहेत की वेगाने चालतात, काही हळूहळू चालतात. आता थोडक्यात शनैश्चर, आता हे नाव जे पडलंय शनी महाराजांचं, हे त्यांच्या चालीवरून पडलंय. शनैः चरति इति शनैश्चरः, जो सगळ्यात हळू चालतो तो म्हणजे शनैश्चर. आणि जसं चंद्रमा सगळ्यात वेगाने चालतो आणि शनी महाराज हे सगळ्यात कमी वेगाने चालतात. तर त्याच्यामुळं काय होतं, त्या चालीच्या वेगामुळे काही तिथींचा इत्यादी क्षय होतो. आता संपूर्ण वर्षभरामध्ये जवळपास 10 ते 11 तिथ्यांचा क्षय होतो आणि त्या 11 तिथींचा क्षय होतो आणि असं 3 वर्षाचं मिळून जवळपास 30 ते 33 असं तिथींचा जो आहे हा क्षय होतो. आणि त्यानंतर पहा, मग आता त्यांची भरती करायची म्हणून काही एखादा मास आपण मनाने वाढवला का? नाही. किती ग्रहनिष्ठ आहे आपली संस्कृती. आता आपल्याला माहिती की दर महिन्याला सूर्य संक्रमण होत असतं, पण 3 वर्षानंतर 1 महिना असा असतो की त्याच्यामध्ये सूर्य संक्रमण होत नाही. तर त्यामुळे आता सूर्यसंक्रमण न झाल्यामुळे काही जसं आता पाणी जर वाहत नसलं तर थोडं बहुत काही त्याच्यामध्ये दोष वगैरे येतात. तर त्यामुळे सूर्यसंक्रमण होत नसल्यामुळे ह्या कालावधीमध्ये ह्या मासाला नाव मलमास असं पडलं. आणि मग मलमास असं ह्याला नाव हे राहतं. ह्याच्यामध्ये जितके काही मंगल कार्य आहेत, खास करून संस्काराचे कार्य आहेत, उपनयन असतील, विवाह असतील, असे जे संस्कार कार्य आहेत हे ह्या मासामध्ये करू नये, कारण की सूर्यसंक्रमण नसतं असं त्याचं एक कारण आहे. पण असं आहे की इतर मासांमध्ये सकाम असेल, संस्कार असतील, ह्यांचं अनुष्ठान करावं, ह्यांची जोपासना करावी हे सांगितलेलं आहे. पण अधिक मास हा भगवंताची विशेष निष्काम कृपा प्राप्त करण्याचा, भक्ती प्राप्त करण्याचा हा एक विशेष मास आहे. 3 वर्षानंतर जो अधिक प्राप्त होतो तो म्हणून अधिक मास, अधिकसी अधिकम फलम. तुम्ही कुठलंही निष्काम भक्तीने असा सुरुवातीला निष्काम भक्तीचं वर्णन आलं आणि त्यानंतर मग म्हणले की अकाम सर्व काम व्हा,
कोणी सकाम असेल, निष्काम असेल, जर या अधिक मासामध्ये विशेष जर आपण अनुष्ठान केलं, विशेष व्रत जप नियम ह्यांचं जर आपण आचरण केलं तर आपल्याला इतर कालावधीपेक्षा आपल्याला विशेष फळ प्राप्त होतं. ह्या कालाला, ह्या मासाला भगवंताचा आशीर्वाद आहे. लक्षात ठेवा, जसं सगळं पाणी एकसारखं नसतं, सगळा अग्नी एकसारखा नसतो, सगळा वायू एकसारखा नसतो, त्याप्रमाणे सगळे काळ एकसारखे नसतात. खरे खरे. तर म्हणून आपल्याकडे विशेष पर्वांचं विशेष महत्त्व आहे आणि त्या सर्व पर्वांमध्ये अधिक मासाचं विशेष महत्त्व आहे. म्हणून ह्याला संस्कारांच्या दृष्टीने किंवा सकाम काही विशेष अनुष्ठानांच्या दृष्टीने ह्याला मलमास म्हणलं जातं, पण पुण्य अर्जनाच्या दृष्टीने ह्याला पुरुषोत्तम मास म्हणलं जातं, कारण की साक्षात भगवंताचा आशीर्वाद, भगवंतानी आपलं नाम प्रदान केलेलं आहे या मासाला. तर अशी ह्याची माहिती आहे आणि ह्याची उत्पत्तीची अशी आख्या आहे. अच्छा, पण त्याच्या मागे एक कथा पण आहे ना, की मलमास काहीतरी देवर्षी नारदांनी त्याला सल्ला दिला, मग ती कथा थोडक्यात सांगाल का? झालं असं की आता मलमास ह्याच्यामध्ये कुठलेही पवित्र संस्कार व्हायचे नाहीत, ह्याच्यामध्ये कुठलेही विशेष असे लोक टाळायचे. आता शब्दाला धरून जे आहे ते काही रूढी ह्या आपल्या समाजामध्ये असतील, ह्या प्रचलित होतात. तर आता कालाचे सुद्धा अधिष्ठातृ देवता असतात. बर. हा, जसं आता तुम्ही भागवतामध्ये ऐकता की राजा परीक्षितांनी कलीला दंड दिला. कली हा कोण आहे? हा कलियुग काळाचा अधिष्ठाता आहे. त्याला तुम्ही देवता म्हणा किंवा त्याला कुठला तुम्ही ती शक्ती म्हणा, ती तामसिक शक्ती असेल किंवा कुठलीही असेल, तर त्याचप्रमाणे मासांचे सुद्धा अधिष्ठातृ देवता असतात. प्रत्येक महिन्यात चैत्र असेल, वैशाख असेल, श्रावण असेल, भाद्रपद असेल, या प्रत्येक मासांची असतात. त्याप्रमाणे अधिक मासाचे जे अधिष्ठातृ देवता आहेत, तर माझ्या मासामध्ये जे आहे हे काहीच विशेष पवित्र संस्कार इत्यादी होत नाहीत म्हणून खिन्न होते. अशीच कथा सत्यत्रेता द्वापर कली ह्यांच्यामध्येही झाल्याचं असं वर्णन आहे, पण तो दुसरा विषय. हे चारी भाऊच आहेत, चारी युग म्हणजे. तर तसंच ह्या अधिक मासाची जी अधिष्ठातृ देवता आहे ह्यांना असं वाटलं, एक खिन्नता झाली, आणि खिन्नता झाली की त्यानंतर जो धार्मिक व्यक्ती असतो तो भगवंताचा आश्रय घेतो. कालच आमच्या कथेमध्ये ध्रुव बाळाचा प्रसंग आला. तर जो श्रद्धामयोयम पुरुषः योयच श्रद्धस्स एव सः, जो सात्विक व्यक्ती असतो त्याची श्रद्धा ही भगवंतावर ही शास्त्रीय मार्गांवर असते. आता खिन्नता दूर करायची आहे तर आपल्यामध्ये जे मालिन्य आहे ते निवृत्त होऊन आपल्याला काही विशेष महत्त्व प्राप्त व्हावं, अद्वितीय महत्त्व प्राप्त व्हावं, ह्यासाठी त्या अधिक मासाने त्याच्या अधिष्ठातृ देवतेने विशेष भगवंताची तपस्या केली. आणि असा आहे भगवंताचा एक स्वभाव आहे, दैन्य बिना रीझे नाही नटवर नंद किशोर, असं आमच्या वृंदावनाच्या परंपरेमध्ये तिथल्या आचार्य साधू संतांनी लिहून ठेवले. दैन्य हे भगवंताला वश करण्यासाठी एक विशेष असं साधन आहे. आणि हे दैन्य सहसा दुःखामध्ये प्राप्त होतं, सहसा अवमानामध्ये प्राप्त होतं. आणि हेच कारण आहे की श्रेष्ठ भक्त हे दुःख मागून घेतात. जसं कुंती मातेने दुःख मागून घेतलं की त्याच्यामध्ये अहंकाराचा वारा न लागो राजसा, तर हे त्याच्यामध्ये सहज साध्य होतं, ही जी वृत्ती आहे. तर मग आता तपस्या केली, भगवंताची प्राप्ती झाली, भगवंतानी सांगितलं वर द्या. आपली खिन्नता भगवंतासमोर ठेवली की माझ्या कालावधीमध्ये मी 3 वर्षांनी एकदा येणं होतं आणि त्याच्यामध्येही सुद्धा लोक कुठले पुण्यकर्म करत नाहीत इत्यादी इत्यादी. आणि भगवंत प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात की आता इथून पुढे मी माझं नाव तुला देतो. कलियुगामध्ये विशेष करून महिमा कशाची आहे? भगवंताच्या नामाची. तर असं मी तुला माझं नाव प्रदान करतो, आणि हे फक्त नाम तुला प्रदान करत नाही तर नामासोबत मी तुला माझं स्वरूप प्रदान करतो आहे. आणि म्हणून हा सर्वश्रेष्ठ, सर्व 12 मासांपेक्षा सुद्धा असा विशेष मास असेल. आणि ह्या पवित्र मासामध्ये जे कोणी तप असेल, व्रत असेल, विविध पुण्यकर्मांचं आचरण असेल, हे जे करतील त्यांना इतर कुठल्याही मासांपेक्षा, इतर कुठल्याही पर्वांपेक्षा विशेष अधिक पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असं वरदान भगवंत देतात. आणि त्यावेळेसपासून हा मलमास न राहता हा पुरुषोत्तम मास होतो. आणि त्यांच्या तपस्येच्या योगाने, भगवंताच्या आशीर्वादांच्या योगाने दिव्य ह्याच्यामध्ये पुण्यकर्म करण्याचं प्रवर्तन हे स्वतः त्याची आज्ञा भगवंतांनी आपल्याला प्रदान केली आहे. आणि लोकांचे तर त्याप्रमाणे अनुभवसुद्धा आहेत. महिनाभर जे पुण्यकर्म केलं जातं अक्षयतेचं फळ प्राप्त होतं, आणि आपल्याला त्याची ऊर्जा, त्याची शक्ती ही आपल्याला आपल्या अनुभवांमध्ये सुद्धा जाणवते. असं अधिक मासाचं प्रात्यक्षिक सुद्धा महात्म्य आहे.
किती सुंदर गुरुजी. म्हणजे ही कथा किती प्रेरणा देऊन जाते आपल्याला की जर का तुमच्याकडे शरणागत भाव असेल आणि तो शरण सुद्धा कोणाला जायचंय, परमेश्वराला जायचंय. म्हणजे त्या मलमासाला देवर्षी नारदांनी प्रेरणा द्यावी आणि तो त्या दैन्य अवस्था ती दूर करण्यासाठी परमेश्वराला तो शरण गेला. आणि त्यातनं म्हणजे भगवंत किती परमकृपाळू दयाळू आहे, त्यांनी आपलं स्वतःचं नाव त्या मासाला देऊन टाकलं. म्हणजे मल मास न राहता, म्हणजे आता आपण मल म्हणायलाच नको त्याला, पुरुषोत्तम मास एवढी सुंदर उपाधी त्याला मिळाली. आणि इतर वर्षभर बघा, आता आपल्याकडे चातुर्मास आहे, श्रावण मास असतो, कार्तिक महिना आहे, मार्गशीर्ष महिना आहे. म्हणजे या सगळ्या महिन्यांमध्ये सुद्धा तुम्ही जे करणार आहात त्यापेक्षा तुम्ही ह्या महिन्यात केलं म्हणजे जो नको असलेला महिना होता त्याला बघा केवढंही मिळालं. म्हणजे हा आमच्या तुमच्या उपासनेमधला शरणागत भाव, तुम्ही तुमचा अहंभाव सोडला की तुम्हाला केवढं भगवंत द्यायला बसलेले आहे. म्हणजे अधिक मासामध्ये आपण आधी हे बघायला हवं, हो की नाही? याविषयी म्हणजे आपण ह्या भावाविषयी थोडस बोलूयात की कुठं माणूस काय होतं नेमका, आता अधिक मास आहे मग मी आता एवढं दान करीन, मी हे करीन, त्या तिकडे वळतो आणि मग ते पुन्हा त्या अहंभावामध्ये गुरफटून जातो. हो हो. आपण बोललेला मुद्दा अगदी सुंदर आहे, त्यालाच पुढे घेऊन चालतो. गोस्वामी तुलसीदासांचं वचन आहे, जा पर कृपा राम की होई, ता पर कृपा करे सब कोई. भगवंताची एकदा कृपा प्राप्त झाली की सगळ्यांना कृपा त्याच्यावर करावी लागते. तर असं ह्या अधिक मासाने भगवंताची कृपा प्राप्त करून घेतली आणि सगळ्या कालांमध्ये, सगळ्या मासांमध्ये विशेषत्व त्याला प्राप्त झालं. आता ह्या आपण विचारलं की आता ह्याच्यामध्ये आपण कसं ह्याची उपासना करावी, कसं आपण मार्गक्रमण करावं. तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे हा निष्काम प्रधान हा मास आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही एखादं व्रत केलं, एखादी तपस्या केली, एखाद्या नियमाचं पालन केलं, तुम्हाला पुण्यप्राप्ती होऊन तुमची मनोकामना पूर्ण होईलही. पण त्याचं ते मुख्य ध्येय न ठेवता, म्हणजे आपल्या ऋषीमुनींनी, साधू संतांनी, भगवंतांनीच की तुम्ही 3 वर्ष सकाम जरी राहिलात तरी कमीत कमी महिनाभर तरी निष्काम राहायचं. नाहीतर मला काय शनीची 7.5 म्हणून मी शनिवार करते, अजून काय कर्जाचा डोंगर आहे म्हणून मी मंगळवार करते. हे आपलं हे सगळं गिव्ह अँड टेक आहे. ह्याच्यात वाईट काही नाही. भगवंताने सुद्धा याचं वर्णन केले, देवान भावयतानीन ते देवा भावयंतु वहा परस्परम भावयंत श्रेय परमवाप्स्यत. हे सृष्टीचं सगळं चक्रच हे गिव्ह अँड टेक ह्याच्यावर चालतं. पण त्याच्यामध्ये सुद्धा सकामता ही वाईट नाही, पण हळूहळू सकामतेकडून निष्कामतेकडे गेलं पाहिजे. जसं समर्थ म्हणतात, सगुणाशेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. तसं हळूहळू सकामतेकडून निष्कामतेकडे गेले पाहिजे. सगळ्यांची सुरुवात जवळपास सकामतेने होते. तर असं आहे की ह्याच्यामधून आपल्याला ह्या अधिक मासाच्या सगळ्या कृत्यांमधून, पुण्यांमधून आपल्याला पुण्य प्राप्त होतं, आपली मनोकामनाही पूर्ण होऊ शकते, मार्गी लागू शकते. पण ह्याच्यामध्ये असा आपण प्रयत्न करायचा असतो की आपण निष्काम काही करावं, आपण भगवत प्रीत्यर्थ काही करावं, ज्याच्यामध्ये न आपल्या नावाचा आपल्याला स्वार्थ आहे, न आपल्याला काय म्हणूया आपल्या एखाद्या कामनेचा स्वार्थ आहे, असं काही नसताना भगवत प्रीत्यर्थ आपल्याला 84 लक्ष योनींमधून भगवंतानी हा मनुष्य जन्म दिलेला आहे. आणि त्याही मनुष्य जन्मामध्ये चांगले आपल्याला हातपाय नीट दिलेले आहेत आणि सगळं चांगलं दिलेलं आहे. ही भगवंताची विशेष कृपा आहे, त्याची कृतज्ञता म्हणून त्याच्या प्रीत्यर्थ एरवी जे आपण सगळं करतो हे आपल्या कुठं ना कुठं कामनेच्या निमित्त असतं. आपण जे कुठलीही पूजा असेल, यज्ञयाग असेल, काही असो, आपण संकल्प सोडतो. त्याच्यामध्ये आपण एखाद्या वेळेस शेवटी म्हणत असू श्री परमेश्वर प्रीत्यर्थम, पण आधी लांबलचक लिस्ट असते. पुत्र पौत्र धनधान्य आयुरारोग्य ऐश्वर्य संतती संपत्ती वगैरे ही सूची असते. तर इथं हा आपल्याला प्रयत्न भगवंताची अशी आज्ञा की ह्याच्यामध्ये आपल्याला प्रयत्न करायचा की आपण भगवत प्रीत्यर्थ हे आपण काही करावं. आता असं आहे की एखादं बीज हे आपण जमिनीमध्ये टाकलं की ते अंकुरित होतं, पण तेच जर आपण भाजून टाकलं तर ते अंकुरित होत नाही. त्याप्रमाणे कर्माचं बीज हे ज्यावेळेस तुम्ही ह्या सृष्टीमध्ये टाकताना मग त्याच्यामधून फळ अंकुरित होतं. मग ते शुभ फळ असेल किंवा अशुभ फळ असेल, चांगलं फळ असेल किंवा पाप फळ असेल. पण ज्यावेळेस तुम्ही निष्कामता रूपी त्याचं भर्जन करता, त्या कामनेचं भर्जन करता, त्यावेळेस ते अंकुरित होत नाही. ह्याचा अर्थ ते न पुण्य प्रदान करतं न पाप प्रदान करतं. आणि मुक्तीमध्ये लक्षात ठेवा, पुण्यसुद्धा बाधक आहे आणि पापसुद्धा बाधक. हा, त्यामुळे ही गुणातीत अवस्थेकडे पोहोचायची गोष्ट आहे.
गीतेमध्ये जे भगवंत खूप म्हणतात सुंदर. गुणातीतस्य उच्यते, तर ह्याच्यामध्ये त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जन. तुम्हाला तामस राजस आणि इतकंच नाही, तुम्हाला सत्व गुणाच्याही पलीकडे जायचं. पलीकडे जायचंय. तर त्याची प्रॅक्टिस करवणारा हा मास आहे. म्हणून ह्या मासामध्ये आता विशेष दानादिकांचं महत्त्व आहे. मग आता दानांमध्ये अन्नदान असेल, द्रव्यदान असेल, धान्यदान असेल, इत्यादी विविध दानांचं महत्त्व आहे. हे सगळं करत असताना मुख्य श्री परमेश्वर प्रीत्यर्थम हा ज्यावेळेस आपला भाव असतो, हा ज्यावेळेस आपल्याला संकल्प असतो, त्यावेळेस लक्षात ठेवा सगळं काही विशेष मिळतं. बरं, आपण ज्यावेळेस मागतो ना, त्यावेळेस आपल्याला आपण जितकं मागतो आपल्या अल्पबुद्धीने तेवढंच मिळतं. पण ज्यावेळेस आपण भगवंतावर सोपवतो ना, तो असीम देतो. खरं. आपल्याला घ्यायचे 2 हात आहेत, त्याचे अनंत हात आहेत. एक छोटासा प्रसंग मला आठवतो की एका ठिकाणी आम्ही भागवताला गेलो असताना एक कोणी चॉकलेट वगैरे देत होते आणि एक लहान मुलगा होता. तर त्याला सांगितलं की बाबा तुला जितके पाहिजे तितके चॉकलेट घे. ते म्हणाले नाही, तुम्ही तुमच्या हाताने द्या. आणि तुमच्या हाताने द्या. आता आश्चर्य वाटलं, बघा हा आपल्या हाताने घेत सुद्धा नाही. आईला सुद्धा आश्चर्य वाटलं, किती संस्कारी ह्या. आणि मग त्यांनी दिले दोन्ही मुठींनी भरून. आणि मग आई म्हणाली, अरे ते घे म्हणत होते, तू का नको म्हणत होतास, तुला काही लाज वाटत होती का, संकोच नाही. तो म्हणाला, आई मी माझ्या हाताने घेतले असते ना 2-3च आले असते. त्यांच्या हातून घेतले ना त्यांच्या मुठीनी, तर माझे खिशे भरले, अजून एवढे सगळे उरलेले आहेत, एवढे खाऊन सुद्धा. तर ज्यावेळेस आपण मागतो त्यावेळेस जे मिळणारं फळ आहे, आणि ज्यावेळेस आपण एखादं कर्म परमेश्वर प्रीत्यर्थ करतो त्यावेळेस मिळणारं जे फळ आहे, भगवंतांनी आश्वासन दिलेलं लक्षात ठेवा. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवंत काही कमी पडू देत नाही. म्हणून परमेश्वर प्रीत्यर्थ ज्यावेळेस आपण कर्म करतो त्यावेळेस ते आपल्या मुक्तीमध्ये बाधक होत नाही आणि ते आपल्या चित्तशुद्धीला कारणीभूत ठरतं. खूपच सुंदर, खूप सुंदर. मला तो सुदामाचा प्रसंग आठवला गुरुजी. छोटीशी पोह्याची पुरचुंडी घेऊन गेला, भगवंतासाठी होती ती, आणि त्यांनी त्याला एवढी सुदाम नगरी प्रदान केली. म्हणजे त्यांनी काही मागितलंच नाही, परमेश्वर प्रीत्यर्थ होते ते पोहे. म्हणजे मग आता हे परमेश्वर प्रीत्यर्थ आपल्याला करायचंय. तसं काय माहिती का, आज सगळ्यांना सगळं माहिती आहे, पण नेमकं काय करायचं. तर आपण काय करूयात आता आहे ना, की महिलांसाठी, छोट्या मुलांसाठी, पुरुषांसाठी, ज्यांना खूप घाई आहे, अशा लोकांसाठी काही छोट्या छोट्या उपासना सांगूयात. की ह्या अधिक मासामध्ये आता आपल्याला त्याचं महत्व सगळ्यांना माहीतच आहे. तर मग अधिक मासात अशी कुठलं आपण उपासना करावी की ती कमी वेळात पण आणि परमेश्वर प्रीत्यर्थ असेल. हो. आता ह्यामध्ये हे लक्षात ठेवावं की ह्या मासाला जरी भगवान श्रीहरी महाविष्णूंचं नाव असलं तरी हा मास हा सर्व देवात्मक, सर्व देवांची प्रसन्नता तुम्हाला प्रदान करणार आहे. बर. हा, म्हणजे आता हे जे अधिक महात्म्य आहे, आता एकतर आपल्या मराठीमध्ये उपलब्ध असणारं अधिक महात्म्य हे मला वाटतं पद्मपुराणातलं आहे, आणि इतर उत्तर भारतात वगैरे जे प्रचलित महात्म्य आहे ते बृहन्नारदीय पुराणातलं आहे. तर त्यामध्ये भगवान शंकर सुद्धा म्हणजे ह्या मासामध्ये उपासना केली असता माझी प्रसन्नता प्राप्त होते हे तेही सांगतात. इवन म्हणजे आता ज्या मंगळागौरीची पूजा सर्व महिला करतात, त्या मंगळागौरीला ती एक श्रेष्ठ भक्ता असते आणि गौरी माता तिला देवत्व प्रदान करते. ते सुद्धा अधिक मासाच्या उपासनेच्या योगाने प्राप्त होतं. ही कथा ह्याच अधिक मासांच्या ह्याच्यामध्ये बृहन्नारदीय पुराणामध्ये आलेली आहे. बरं. म्हणजे देवाची उपासना असेल, देवीची उपासना असेल, इतर सर्व देवतांची उपासना असेल, तर ह्या सर्वांची कृपा प्रदान करणारा हा आपला मास आहे. त्याच्यामुळे आपण कोण आहोत, जर आपण विद्यार्थी आहोत तर काही विशेष स्तोत्र किंवा जप ह्यांचा नियम हा कमीत कमी 1 महिना आपल्याला अखंड, आता आपण जास्त दीर्घकाळ काही करू शकत नाही, पण 1 महिना कुठलाही नियम करायला काही अडचण नाही. तर आता चित्त स्थिर कर दत्तस्तोत्र. गुरुजी माझ्या मनातलं बोलला, आधी तुम्ही बोला मग मी बोलीन. तर हे इतकं सुंदर आहे. तर हे विद्यार्थ्यांसाठी विशेष आहे. आता तसं 5 श्लोकांचं हे स्तोत्र आहे, 6वा श्लोक फलश्रुती आहे. तर ह्या स्तोत्राचे पाठ करावेत. आता असं असतं की म्हणजे आपण कमीत कमी आता जर विद्यार्थी असू तर अर्धा तास तरी आपण रोज वेळ दिला पाहिजे. आपण किती माळा करतोय किंवा किती स्तोत्र करतो त्यापेक्षा आपण सावकाश का होईना पण एक अर्धा तास एक शक्य झालं तर सकाळ संध्याकाळ हे करून पाहावं, असा वेळ देऊन पाहावा. आता तुम्हाला वाटेल की बाबा आमचा अभ्यासाचा वेळ आणि आम्ही इथं देतोय, तुम्ही महिन्यानंतर
त्याच्यामधून निर्माण होणारी ऊर्जा, त्याच्यामधून तुमची साध्य होणारी एकाग्रता हे तुम्हाला निश्चित जाणवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे अशा स्तोत्रांचा विशेष पाठ करावा. जर आपल्याला काही भगवंताचं नाम इत्यादी प्राप्त झालेलं असेल किंवा जर प्रिय असेल तर तुम्ही त्या नामाचाही जप इत्यादी करू शकता ह्या कालावधीमध्ये. फक्त एक लक्षात ठेवायचं, मंत्रांना काही नियम आहेत, मंत्रांना काही बंधन आहेत, पण नामाला बंधन नाही. तर हा सूक्ष्म भेद हा मंत्र आणि नामामध्ये असतो. तर आपल्या संतांनी जे नाम सांगितलेले आहेत किंवा नामसंकीर्तन आहे, आता दत्त षडाक्षर मंत्र जर करायचा असेल तर त्याला नियम आहे, पण दिगंबरा करायचं असेल तर त्याला नियम नाही. ते नामात्मक संकीर्तनात्मक असं नामस्वरूप आहे. असं द्वादशाक्षर मंत्र असेल, नमो भगवते वासुदेवाय, त्याच्यासाठी मंत्र आहेत. पण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे याला नियम नाहीत. किंवा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हे जे आपल्या संतांनी प्रवर्तित केलेले हे जे आपल्याला दिव्य नाम आहेत, तर ह्यांना नियमांचं बंधन नसतं. तर आपल्याला जे जसं शक्य असेल आपल्या वेळेनुसार म्हणा, आपल्या मर्यादेनुसार म्हणा, कुणाचं जर उपनयन झालेलं असेल, जानवं इत्यादी असेल तर विशेष असं गायत्रीची वगैरे सुद्धा उपासना केल्या जाऊ शकते. किंवा विष्णू सहस्रनामाचे सुद्धा विशेष पाठ वगैरे ह्या कालावधीमध्ये केल्या जाऊ शकतात. ज्यांना थोडं संस्कृत उच्चारणाचं ज्यांना सुलभता आहे म्हणा, किंवा उच्चारणं शक्य होतं असं, तर अशा प्रकारे स्तोत्रांचं किंवा जपाचं हे अनुष्ठान विद्यार्थ्यांसाठी केलं जाऊ शकतं. आता गृहस्थ व्यक्ती जे आहेत, तर त्या गृहस्थ व्यक्ती जे ऑफिसला जाणारे आहेत किंवा अजून बिझनेस करणारे आहेत, शक्य झाल्यास महिनाभर तरी, कमीत कमी पुरुषांनी तरी, की आपल्याला एरवी पूजा रोज शक्य होते की नाही माहीत नाही, पण हा महिनाभर तरी आपण आपल्या हाताने पूजा करावी. अच्छा. यावत गृहाश्रमी तिष्ठेत तावत आकार पूजनम हा एक शास्त्रीय दंडक असा आहे. आपण गृहस्थाश्रमात राहतो तर आपल्याला सगुण साकार भगवंताच्या स्वरूपाची सेवा करणं हे अपरिहार्य असतं. तर ह्या महिनाभरामध्ये आपण भगवंताची विशेष आपण पूजा करावी. म्हणजे दैनंदिन जी पूजा देवाची आहे ती त्यांनी महिनाभर पुरुषांनी, गृहस्थ पुरुषांनी करावी. गृहस्थ पुरुषांनी करावी. आणि ह्याच कालावधीमध्ये आता हा स्पेशल मास आहे, तर तुम्हाला काही रोज वेगवेगळे छान नैवेद्य जर कल्पना करता आली तर आपण तसंही देवाला दाखवावं, देवाला अर्पित करावेत. अजूनही काय आपण देवाची हौसमौज करू शकतो. आपण आपले कार्यक्रम असले की आपण जसं छान आपली वेगवेगळ्या प्रकारे हौसमौज करतो, नसलेल्या फॅशन वगैरे इत्यादी काढून, तसं देवाला विविध नैवेद्य असतील, विविध द्रव्यांचे अभिषेक असतील वगैरे हे इत्यादी करून देवाचे आपल्याला काय, मी जास्त ते नियमांमध्ये जाणार नाही, हे सर्वस्व भक्तीचं हे साम्राज्य आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या भावनेने आपल्याला काय प्रेमाने देवाची सेवा करता येते, तर हे आपण ह्या ह्याच्यामध्ये करावं. आता महिलांसाठी काय आहे, तर महिलांसाठी असं आहे की विशेष सौभाग्याच्या वृद्धीसाठी, आरोग्याच्या वृद्धीसाठी विशेष काही असे व्रत सांगितलेले आहेत. आता हे व्रत तसं पाहायला गेलं तर सर्वांनाच लागू पडतात, पण मौन इत्यादी व्रतसुद्धा हे विशेष उपयुक्त ह्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. आता पूर्ण मौन शक्य होत नाही म्हणून सूर्योदयापासून सूर्यास्त वगैरे असा सुद्धा मौनाचा प्रकार हे असतो. महिलांसाठी विशेष म्हणजे दीपदान, मग ते आपल्या घरामध्ये असेल किंवा मंदिरांमध्ये असेल, त्याचं सुद्धा विशेष पुण्य असं सांगितलेलं आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी अशा आहेत की ह्या महिला ग्रामीण भागात असतील, शहरी भागात असतील, ह्या कुठेही सहजपणे केल्या जाऊ शकतात. तर आणि एवढं फक्त लक्षात ठेवायचं की ह्याच्यामध्ये उपवाससुद्धा केल्या जाऊ शकतात, पण जास्त कठोर उपवास करायचे नाहीत. आपल्या शरीराला त्रास होईल असे कठोर उपवास करायचे नाहीत. आजकाल असं आहे की थोडा जरी वेळ टळला, मग तो नाश्त्याचा असेल, जेवणाचा असेल, की गोळीचा वेळ टळतो. आणि गोळीचा वेळ टळला की ते आता शुगर BP वगैरे, जे आता आम्हाला एवढा अनुभव नाही त्याचा, पण असं सगळं आम्ही लोकांचं पाहतो, तर ते शरीराला त्रासदायक ठरतं. आणि शरीराला त्रासदायक ठरणं ह्याला भगवंतानी आसुरी तप म्हणलं आहे. बरोबर. तपाचेही 3 प्रकार आहेत, सात्विक, राजस, तामस. तर आपण सात्विक पद्धतीने आपण तप करावं. म्हणून तुम्ही पाहिलं असेल, सिरियलमध्ये असेल, किंवा हे जे असुर असतात, राक्षस असतात, दैत्य असतात, हे खूप कठोर आघुरी तप करतात. एका पायावर उभं टाकून आणि हात वर करून, आणि ते दैत्यगुरु शुक्राचार्य जसे उलटे लटकून मिरच्यांचा धूर घेऊन वगैरे असं हे जे आघोरी किंवा आसुरी आहे, तर ह्याला देवाने प्रशस्त नाही म्हणलं. करशयंत शरीरस्थम भूतग्रामम चेतसः मांचैवांत शरीरस्थम तान्विध्यासुर निश्चयान, असं देवाचं वचन आहे. जे कठोर शरीराला त्रास देऊन तप करतात ना, देव म्हणतात की मी सर्वांच्या हृदयामध्ये
मला मला अंतस्थ परमात्म्याला त्रास होतो. त्याच्यामुळं शरीराला असा त्रास न देता आपल्याला काय कसं नियम साध्य करता येईल ह्याचा आपण सारासार विचार करू. आरंभ शूरता न ठेवून तो नियम आपण घेतला तर तो आपल्याला महिनाभर टिकवायचा आहे. म्हणून सुरुवातीलाच छोटासा नियम घ्यावा, सुरुवातीलाच जास्त कठोर नियम घेऊ नये, असं हे याच्यामध्ये केलं जाऊ शकतं. आणि सर्वांना ह्या महिन्यामध्ये, मग ते आबालवृद्ध असतील, अच्छा वृद्धांसाठी आता एक विशेष बोलायचं आहे की शारीरिक तर त्यांना श्रम असेल वगैरे हे जर शक्य असतील, काय मंदिरांना आसपासच्या दर्शनाला जायचा नियम वगैरे असा छोटा नियमसुद्धा घेतला जाऊ शकतो. तर ते शक्य झालं तर ठीकच आहे. पण जर नाही शक्य झालं तर नामस्मरण, अधिकाधिक नामस्मरण ह्या कालावधीमध्ये, खास करून काही विशिष्ट संख्या असेल तर की आता समजा रामकृष्ण हरिमंत्र आहे तर मी त्याचा बाबा 1 महिन्यामध्ये 1.25 लाख जप करेल, किंवा तुम्हाला 1.25 लाख शक्य असेल तर थोडंसं कमीच बोलायचं. कमी बोलून, कमी संकल्प करून तुम्ही जास्त संख्या केली तर हरकत नाही. बरोबर. तर असं एक टार्गेट ठेवून नामस्मरण केलं जाऊ शकतं. कलियुगाचा धर्म हा नामस्मरण आहे. शिवाय आता सर्वांसाठी उपयुक्त असं साधन म्हणजे ह्याच्यामध्ये दान करावं. मग आता 2 पक्ष आहेत, या तर नित्य दान करावं म्हणजे रोज दान करावं, त्याचंही विशेष फळ आहे. आणि ते शक्य नसेल तर आपल्याला पूर्ण महिन्याचंच आपण काहीतरी काढून ठेवावं, किंवा विशेष पर्व त्या पर्वांवर आपण दान करावं. आता अधिक मास हा पूर्णच विशेष पुण्यकारक आहे, पण त्यातल्या त्यात वैधृती असेल, व्यतिपात असेल, अमावस्या असेल, पौर्णिमा असेल आणि द्वादशी असेल, हे पंचपर्व ह्या अधिक मासामध्ये सुद्धा विशेष सांगितलं. तर अशा ह्या 5 पर्वांवर जे आहे हे आपण असं दानपुण्य असेल किंवा काही आपण प्रदान करू शकतो. त्यासोबत नामस्मरण हे तर आहेच, पण भगवंताचं नाम, रूप, गुण, लीला, धाम, चरित्र, महात्म्य ह्याचं श्रवण ह्या महिन्यामध्ये करावं. आणि त्यामुळेच अधिक मासामध्ये विशेष करून भागवत असेल किंवा भागवताचं प्रचलन अधिक आहे, ते अवश्य श्रवण करावं. आणि इतरही आपल्याला काही श्रवण करावं वाटलं, आपल्याला या कालावधीमध्ये शिवपुराण जरी श्रवण करावं वाटलं तरी हरकत नाही. तर हे आपण विशेष अशा प्रकारचं श्रवण करावं. आणि यज्ञयाग असतील ह्यांचं अनुष्ठान करावं असं म्हणलं आहे. आता कुणाला स्थूल यज्ञयाग करणं जर आवडत असेल, शक्य असेल, त्यांनी तसं करावं. आणि कुणाला जर ज्ञानयज्ञ इत्यादी जर आवश्यक हे वाटत असतील, आपलंही कल्याण व्हावं, समाजालाही ज्ञानदान घडून समाजाचंही प्रबोधन व्हावं, समाजामध्ये एक भाव जागृती यावी, ह्या दृष्टीने सुद्धा कथा असतील, प्रवचन असतील, कीर्तन असतील, यज्ञयाग असतील, ह्यांचं आयोजन हे अधिक मासामध्ये विशेष फलदायी. हे पुण्यामध्ये तर आम्ही पुष्कळ पाहतो. इथं जो कर्मकांड करणारा, जो याज्ञिक करणारा जो ब्राह्मण समाज आहे, हा स्वतःसाठी 3 वर्ष तर आपण दुसऱ्यांसाठी कर्म करतो, पण स्वतःसाठी विष्णू याग वगैरे यांचं आयोजन करतात. अरे वा, ते वेगळं आहे थोडंसं. तर आत्मकल्याणही व्हावं आणि त्याचा संकल्प सुद्धा विश्वकल्याणार्थ असतो. अरे वा. म्हणजे हे फक्त आपण छोट्या कार्यक्रमांनिमित्त आपण आपल्या घरी होम हवन करतो, पण एकंदरीत सर्व समाजाची स्थिती ठीक राहावी, कालमान इत्यादी ठीक राहावं, प्रकृतीची अनुकूलता राहावी, सर्व जनांचं कल्याण व्हावं, यासाठी सामूहिकरित्या हे गुरुजी मंडळी इत्यादी ह्याच्यामध्ये विष्णू याग वगैरे करतात. पुष्कळ ह्यांच्यामध्ये भागवत वगैरे इत्यादींचं आयोजन केलं जातं. तर समाजाने असेल, व्यक्तिगत स्तरावर असेल, सामूहिक स्तरावर असेल, ह्याचा विचार करणं हा खूप उपयुक्त आहे. आणि अधिक मासामध्ये इतर महिन्यामध्ये तुम्ही भागवत कथा ठेवाल किंवा अन्य कुठल्या पुराणाची कथा ठेवाल, त्याच्यापेक्षा विशेष फळ हे या अधिक महिन्यामध्ये प्राप्त होतं. आणि त्यामुळे ह्या अधिक महिन्यामध्ये आपल्याला जे जसे शक्य होईल त्याप्रमाणे आपण पुण्यांचं अर्जन, वर्धन हा करण्याचा प्रयत्न करावा. खूप छान सांगितलं गुरुजी. आता काही पोथ्या आहेत बघा, म्हणजे पुरुषोत्तम महात्म्य सांगणारी पोथी असते, त्या पोथीचं पण आपण वाचन करू शकतो का? आणि आत्ताच्या चर्चेवरनं एक लक्षात आलं की नुसतं विष्णूची नाही तर तुम्ही देवी असेल, भगवान शिवशंभू असेल, किंवा तुमचं आता आमचं आराध्य दैवत स्वामी समर्थ आहे, मग आम्ही स्वामी समर्थांचे काही समजा गुरुलीलामृत असेल, तारक मंत्र असेल, म्हणजे अशी कुठल्याही प्रकारची जी उपासना आहे ती उपासना अधिक प्रमाणामध्ये या कालखंडात आपण करू शकतो. मग त्या पोथ्या कुठल्या कुठल्या आहेत त्यांच्याविषयी थोडक्यात सांगा. आता ह्यामध्ये आता प्रासंगिकता तर अधिक मासाच्या पोथीची आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला त्या महिन्याचं, त्या कालाचं एक गांभीर्य राहतं
बाबा विशेष अधिक महिना चालू आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला अधिकाधिक आत्मसंयम करायचा आहे, आपल्याला ह्याच्यामध्ये अधिकाधिक पुण्यार्जन करायचं आहे. तर ह्याचं एक गांभीर्य राहतं एक. पण आता त्या पोथीमध्ये काय सांगितलं आहे की भगवंताची विशेष आराधना करावी. मग आता भगवंताचे विशेष आराधनीय असे जे ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये पहिलं नाव घेईल मी भगवद्गीतेचं. त्याचा पाठ असेल, त्याचं पुण्यही प्राप्त होतं, एक ज्ञानाचा प्रकाशही आपल्या मनबुद्धी चित्तामध्ये हा प्रकट होतो. त्याचप्रमाणे विष्णू सहस्रनाम असेल, विष्णू सहस्रनामाचाही खूप इतके छान अनुभव आहेत की खरोखर म्हणजे चमत्कार वाटण्यासारखे. दशकानुदशकं जे काम राहिलेले होते ते अधिक मासामध्ये नित्य विष्णू सहस्रनामाने त्याच्या पाठाने हे मार्गी लागल्याचे असे कित्येक लोकांचे अनुभव आहेत. तर विष्णू सहस्रनाम असेल, गीता असेल, त्यासोबत पुरुषोत्तम मासाची अधिक मासाची पोथी असेल, तर हे अशा प्रकारे आपण गुरुचरित्राचं आपण पारायण असेल किंवा प्राकृत ग्रंथसुद्धा. आता समश्लोकी भागवत हो हे आहे. तर आता आपल्याला साप्ताहिक पारायणाचा प्रत्येकाला अभ्यास नसतो, पण तुम्ही मासिक पारायण करू शकता. पूर्ण महिन्यामध्ये रोज 12 अध्याय जर वाचले तर जवळपास एका महिन्यामध्ये ते पारायण पूर्ण होतं. तर अशा प्रकारे तुम्ही मासिक भागवताचं समश्लोकी जे मराठी आहे त्याचं तुम्ही पारायण करू शकता. आता गीतेचं पारायण म्हणलं तर गीतेचा विस्तार जी ज्ञानेश्वरी आहे त्याचंही छान तुम्ही पारायण करू शकता. आणि मी म्हणल्याप्रमाणे नियम छोटेसे घ्यावेत. आता साप्ताहिक पारायण पुष्कळ लोक करतात, हजारो लाखो लोक हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरीचे पारायण करतात. पण एकदा तुम्ही मासिक पारायण करून पहा. खरे खरे गुरुजी, एक तरी ओवी अनुभव आहे. इतकं हळूहळू ते आपल्याला छान 7 दिवसाच्या मध्ये काय करायचं असतं ते पटपट 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 पूर्ण करायचं असतं. आता हे मासिक पारायणाचं तुम्ही ज्ञानेश्वरीचं जरी घेतलं तरी हळूहळू तुम्हाला थोड्या थोड्या ओव्या तुम्हाला समजायला वेळ भेटतो. पुण्य तर प्राप्त होतंच, पण त्यासोबत तुमचा विवेक, तुमची मनबुद्धी चित्त हे सुद्धा भगवंताच्या ज्ञानाने ओतप्रोत होतं. तर अशा प्रकारे पोथ्यांचा त्याचं पारायण करावं. आपल्या संतांचे सुद्धा जे दिव्यचरित्र असेल, स्वामी महाराजांचं असेल, गजानन महाराजांचं असेल, अशांच्याही चरित्रांचं विशेष पारायण वगैरे हे या कालावधीमध्ये केलं जाऊ शकतं. आणि सर्व देवांचे जे आता मी सकाम पोथ्या नाही म्हणत, जसं शनी महात्म्य असेल हे आपण कधी वाचतो, प्रायः हे आपण 7.5चा कालावधी असेल हे त्याच्यामध्येच लिहिलेलं आहे. बरोबर बरोबर. तर ह्यांच्या भगवत प्रीत्यर्थ किंवा निष्काम. तर अशा प्रकारचे जे पोथ्या आहेत तर ह्यांचं पठण हे विशेष केल्या जाऊ शकतं. अजून एक मी माझ्याकडून सांगू इच्छिल की मनाचे श्लोक. वा. आता तुम्ही नित्य हे तुम्ही म्हणत असाल नसाल किंवा आपल्या लहान मुलांकडून नित्य म्हणून घेत असाल किंवा नसाल तरी हरकत नाही, पण हा जो अधिक महिना आहे ह्या अधिक महिन्यामध्ये तुम्ही रोज मनाचे श्लोक हे आपल्या खास करून विशेष लहान मुलांकडून म्हणून घ्यावेत. शक्य झाले तर तुम्ही स्वतःही त्याचं पारायण करावं. काही नाही, 205 श्लोक आहेत फक्त, आणि घरामध्ये ते लावून ठेवावेत. तुम्हाला 1 महिन्यामध्ये हा अनुभव येईल की मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती. याचा अनुभव तुम्हाला या 1 महिन्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही नित्य ह्यांनी करून पहा. पुष्कळ लोक हरिपाठ वगैरे नित्य करतात, छान आहे. पण हाही उपक्रम छान आपल्याला अनुभूती प्रदान करणार आहे. अशा छोट्या पोथ्या असतील, मोठ्या पोथ्या असतील, आपल्याला वेळ किती आहे ह्याच्यानुसार आपण त्याचा निर्धार करून त्याचा नित्यनियम घेऊ शकता. खूप सुंदर सांगितलं गुरुजी, कारण की मनाचे श्लोक जे आहेत त्याला उपनिषदांचा सार आहे आणि मनोबोध आहे. आणि ह्या अधिक मासामध्ये तो चंद्र तिथे स्थिरावलेला असतो, तो मनाचा कारक आहे. म्हणजे ती चंचलता आहे. चंद्र म्हटलं की चंचलता आहे. हा, मग ह्या चंचल मनाला स्थिर करण्यासाठी मनाचे श्लोक म्हणजे फार सुंदर उपाय तुम्ही सांगितलेला, आणि तो अगदी छोट्यापासून मोठ्यांपर्यंत तो उपयोगी ठरणारा असाच आहे. आणि आता बोलता बोलता मगाशी जे तुम्ही विद्यार्थ्यांसाठी सांगितलं चित्त स्थिर करू स्तोत्र जे आहे टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेलं, तर मला आठवतं 2018 साली आमचे सद्गुरू लाटकर काकांच्या घरी आपली भेट झाली होती प्रथम. आणि त्या वेळेला मी तुम्हाला विचारलं होतं की गुरुजी मला काहीतरी सांगा, खूप मन बाहेर धावतं. त्या वेळेला तुम्ही मला 2018 साली हे चित्त स्थिर करू स्तोत्र तुम्ही मला पठण करायला सांगितलं. मलाही आठवत नाही. तुम्हाला आठवत नाही, पण मला आठवतंय, कारण की 2018 सालापासून मी न चुकता रोज त्याचं पठण करते आणि मी अनुभव घेते. म्हणून आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगते की अतिशय प्रभावी आहे.
आपण आणि किती आज माध्यम आहेत, युट्यूब आहेत, फेसबुक आहे, ट्विटर आहे, टीव्ही आहे, आणि हे सगळे तुम्हाला बाहेर खेचतायत. जर का तुमचं जर चित्त थाऱ्यावर नसेल तर कशाचाच काही उपयोग होत नाही. तर ह्या अधिक मासानिमित्त अगदी छोट्यापासून मोठ्यांनी हे टेंबे स्वामी महाराजांनी मन स्थिर करणारं स्तोत्र आहे, त्याचं जर का पठण केलं तर फार फायदा होईल. आता आपण विष्णू सहस्रनामाचं महात्म्य बघितलं आणि गुरुजींनी गीतेचं सांगितलं, तर छोटं छोटं म्हटलं तर मी एक असं सुचवीन की गीतेचा 15वा अध्याय घ्या, ज्ञानेश्वरी घ्या, म्हणजे आता त्यातनं मला हे सांगावंसं वाटतंय. आणि मग गुरुजी आता आपण काय करू, हे पोथ्यांचं कळलं, मग हे 33 आकड्याचं सांगा ना. 33च का? हे 33 दिवसांचं हा जवळपास मास असतो. कमी जास्त इत्यादी हे होतात, पण 33 विशेष योग असतील हे ह्याच्यामध्ये मुख्य योग साध्य होतात. उपत्वेनी म्हणजे असे पुष्कळ योग असतात की ते पुण्यदायी योग ह्या महिन्यामध्ये येऊन जातात, पण 33 मुख्य विशेष पर्व ह्या महिन्यामध्ये हे आलेले असतात. त्यामुळे 33 या संख्येचं विशेष महत्त्व आहे. आणि जवळपास पूर्ण ह्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये 33 तिथ्यांचा क्षय होऊन 33 दिवसांचा हा मास असतो. जवळपास थोडं पुढं मागे होत असतं कधी गतीनुसार ग्रहांच्या, हे आपल्या सुरुवातीला विषय झाल्याप्रमाणे. म्हणून 33ची ही विशेष ह्या अंकाचं महत्त्व आहे. शिवाय आपल्याकडे देवतांचे जे प्रकार आहेत ते प्रकारसुद्धा 33 आहेत. तर त्यामुळे सर्व देवांचं, आता आपली चर्चा झाल्याप्रमाणे सर्व देवांचा प्रीतिकारक हा मास असल्यामुळे ज्यावेळेस आपण 33 संख्येमध्ये आपण काही अनुष्ठान करतो, उपासना करतो, दानधर्म करतो, त्या सर्व प्रकारच्या देवतांना संतुष्टी प्रदान करणारा हा मास आहे. त्याच्यामुळे सर्व देवांची संतुष्टी होते. म्हणजे 33 कोटी देवी देवता किंवा आपण 33 प्रकारचे आहेत, म्हणजे 12 रुद्र वगैरे तसंच का? हो हो, अगदी अगदी अगदी. तर त्या सर्व देव प्रकारांची संतुष्टी त्या माध्यमातून होते. म्हणून 33 या संख्येचं विशेष महत्त्व आहे. आणि मग आता ह्याच्यामध्ये जे आहे हे भगवंताला काही विशेष प्रीतिकर असे नैवेद्य असतील किंवा अन्नदानाचे प्रकार असतील ते सांगितले. त्याच्यामध्ये अनारसा एक प्रकार, मी ते विचारणारच होते. तर अनारसा इत्यादी जे आहे 33 अनारसे वगैरे हे दान द्यावेत. आपल्याला जे जसं शक्य असेल त्या हे प्रमाणे. जसं आता किती सूक्ष्म असतं बघा आपलं विज्ञान, की आपली धर्मपरंपरा की संख्यासुद्धा सांगते. आता साध्या सत्यनारायणाच्या सुद्धा नैवेद्यामध्ये सवा प्रमाणामध्ये सगळं ग्रहण करून नैवेद्य करावा असा आहे. आता लोक ढोबळपणे त्याचं काही विचार न करता करतात पाहिजे तसं, पण सगळं काही सवा प्रमाणामध्ये ग्रहण करावं असं सांगितले. तर त्याचप्रमाणे 33 ह्या संख्येला साध्य आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून अधिकाधिक कसं करता येईल हे ह्याच्यामध्ये पाहावं. मग आपण कधी फलदान करत असू तर 33 फळं असतील, अनारसे असतील किंवा अजून 33 प्रकारचे दानसुद्धा हे सांगितलेले आहे. तर सर्वच काही आपल्याला शक्य होतं असं नाही. कालानुरूप आपल्याला जे शक्य आहे, आपल्याला ज्याची आवड आहे, कुणाला अन्नदानाची विशेष आवड असते, कुणाला आता सामाजिकदृष्ट्या जर बोलायचं झालं तर विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना इत्यादी असेल, हे आपण 33 पुस्तकं देणे किंवा अजून 33 वेगवेगळ्या हॉस्पिटल्सला असतील, दवाखान्यांना असतील, त्यांना काही आवश्यक गोष्टी आपण प्रदान करणे, हे अशा प्रकारेही आपण सामाजिकदृष्ट्यासुद्धा कार्य करू शकतो. फक्त आपलं लक्ष हे कुणावर उपकार करण्याचा नसून भगवंताची प्रसन्नता, भगवत प्रीत्यर्थता ही असली पाहिजे. आणि जे जे भेटती भूत ते ते माने जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा, ह्या भावनेतून आपण समाजसेवा करावी. विशेष आपल्याला ह्याचं फळ अधिक मासात प्राप्त होतं. बरोबर. आता ते अनारसे, बत्तासे, म्हैसूर पाक, आता हे चर्चेमधनं आपण ते जावायला दिलं जातं. मग त्यामागे काय आहे की जावायलाच द्यायचं, मग आता इतर लोकांना नाही देता येत का? म्हणजे असं पण असताना नाही, ते थोडे आमचे जावई आहेत, म्हणजे असं पण खूप चालतं की नाही बाबा दरवर्षीच काय मग द्यायचं, म्हणजे लोक आहे ना यात खूप गुंतून जातात. तर कसं आहे, म्हणजे जावायलाच द्यायला पाहिजे का कोणाला द्यायला पाहिजे, म्हणजे कसं आहे ते? असं आहे, खूप सुंदर आणि प्रासंगिक आपण प्रश्न विचारला. अधिक मासामध्ये फक्त दानाचं महात्म्य नाही आहे. आता ही जी तुमच्यासमोर पोथी आहे, पद्मपुराणोक्त हे अधिक महात्म्य आहे. तर ह्यामध्ये 4थ्या अध्यायामध्ये त्या दानाला पात्र कोण आहे हा विषय आलेला आहे. पात्रता महत्त्वाची, पात्रता. आणि आपल्याकडे असं आहे की देशे, हे बघा ही पोथी आहे. अच्छा. ही पद्मपुराणोक्त संग्रहित ही पोथी आहे, मराठीतून आहे.
बर. आणि ही संस्कृत हिंदी ही बृहन्नारदीय पुराणामध्ये आलेली हे आहे. उत्तर भारतामध्ये प्राय ह्याचं पारायण होतं. अच्छा, या वरच्या हा, पोथीचं. बृहन्नारदीय पुराणोक्त संस्कृत आणि हिंदी असं हेच आहे आणि ही मराठी ओवीबद्ध आहे. ही पद्मपुराणातून हे ओवीबद्ध हे सार घेतलेलं आहे. तर ह्यामध्ये ह्या आपल्या मराठी पोथीमध्ये 4थ्या अध्यायामध्ये दानाला कोण पात्र आहे हे सांगितलं. आता अधिक मासामध्ये दानाचं महत्त्व आहे, मग वाटेल त्याला द्या. किती विवेक आपल्या पूर्वजांनी ठेवलेला आहे, किती विवेक आपल्या शास्त्रांनी ठेवलेला आहे. कुठलीच गोष्ट ढोबळ नाही, अगदी सुव्यवस्थित आहे. आणि आता आपण त्याच्या पाठीमागचं विज्ञान न समजून घेतल्यामुळे मग आपण त्याला कर्मकांड म्हणा किंवा त्याला नियमाचं जंजाल हे आपण म्हणतो. पण हे किती सूक्ष्म आहे की वाटेल त्याला दान देणं हे आपल्याकडे अपेक्षित नाही. भगवंत सुद्धा सांगतात, देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. देश, काल आणि पात्र ह्या तिन्हीचं सांगड घालून ज्यावेळेस दान दिले जातं ना, त्यावेळेस ते सत्पात्र दान घडत असतं. आता देश अर्थात स्थान, आता ते तीर्थाचं स्थान असेल किंवा अजून कुठलं असेल किंवा आपल्या घराचं सुद्धा असेल तर ते पवित्र असावं. त्यानंतर काल, आता अधिक मासाबद्दल आपण बोलतोय तर तो दानासाठी तो सर्वोच्च काळ आहे. तर दानासाठी सर्वोच्च काळ आहे, पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं जर काही असेल तर ते म्हणजे पात्र आहे. देशापेक्षा महत्त्वाचं काल आहे आणि कालापेक्षा महत्त्वाचं पात्र आहे. जर पात्र चांगला असेल तर देश काल जरी थोडे कमी जास्त असतील तरी न विचारता दान द्यावास सांगितले, न विचार करता पुण्यकर्म करावास सांगितले. सर्वात महत्त्वाचं जर काही असेल तर ते सत्पात्र आहे. आणि अच्छा, जसं सत्पात्र दानाचं पुण्य आहे तसं कुपात्र दानाचं पापही आहे. बरोबर आहे. तुम्ही जर एखाद्या दारुड्याला जर काय 100 रुपये दिले आणि जर त्यांनी त्याच्यातून जर काय मदिरा पिली तर त्याचं पाप, त्याच्या मदिरा पानाचं किंवा त्याच्यानंतर तो जो काही विकृत करणार आहे त्याचं पाप ते दान देणाऱ्याला सुद्धा लागतं. तर नाण्याच्या दोन्ही बाजू असतात. सत्पात्र दानाचं पुण्य तर तसं कुपात्र दानाचं दोष, पाप. तर ह्यामुळे खूप विवेकदृष्टीने दान द्यावं. भावनेच्या भरात येऊन दान देऊ नये हे सांगणारा जगात फक्त आपला एकच धर्म आहे. तर आता आपल्या ह्याच्यामध्ये आता 4थ्या अध्यायामध्ये जो विषय आला आहे तर त्याच्यामध्ये आता म्हणजे आता अन्नदानाचा पात्र कोण आहे? जो भुकेला आहे तो अन्नदानाचा पात्र आहे. आता ह्यावेळेस ज्येष्ठ अधिक आहे, तर हे उन्हाळ्याचे दिवस आहेत. तर ह्याच्यामध्ये आता जो कोणी तहानलेला आहे तो जलपानाचा अधिकारी आहे. म्हणून ह्याच्यामध्ये आपण हे लावू शकतो काय, पाणपोई वगैरे खूप छान उपक्रम आहे. तर अशा आम्ही पुष्कळ ठिकाणी पाहिलं की कोणी मार्गाने जात असतात वगैरे, शरबत वगैरे वाटप करत असतात वगैरे. तर आता आमची ऋषिकेशला कथा होती, तर तिथं मार्गातून जात असताना उन्हाळा चालू आहे म्हणून शरबत वाटतायत, अल्पाहार वाटतायत वगैरे हे इत्यादी उत्साहाने काही करतात. तर हे अशाप्रमाणे केले जाऊ शकतं. ते सत्पात्र दान आहे. तहान असेल, भूक असेल, अन्नदान करायचं असेल, ह्याला जास्त चिकित्सा नाही आहे. त्यावेळेस आपण धन दान करतो किंवा एखाद्या वस्तूचं दान करतो तर समोरचा व्यक्ती जितका सुपात्र असेल तितका अधिक विशेष पुण्य आपल्याला प्राप्त होतं. आता गरिबांना द्यावं, धनाची आवश्यकता त्यांना असेल, आता धनाचा दुरुपयोग होऊ शकतो तर आपण सरळ त्यांना उपयोगी वस्तूंचं दान इत्यादी करू शकतो. ते त्यासाठी पात्र असतात. असं वेगवेगळ्या सामाजिक असेल ह्या उपक्रमांमधून आपण दान देऊ शकतो. आता धार्मिक कुठल्याही आपल्या दानांमध्ये जो विषय आलेला आहे तर जिथं भगवंतानी गीतेमध्ये देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम हे म्हणलेलं आहे. आणि आमच्या ज्ञानोबा माऊलींनी त्याच्यावर ज्या लिहिलेल्या ओव्या आहेत, त्याच्यावर केलेला जो विस्तार आहे किंवा इतरही आचार्यांनी त्याच्यावर लिहिलेले जे भाष्य इत्यादी आहे ते जर पाहिलं तर सत्पात्र, सदाचार संपन्न, वैदिक आपल्या धर्माचरणाने संपन्न उत्कृष्ट असा विप्र ब्राह्मण हा वेदपाठी हा दानासाठी सर्वोच्च पात्र मानल्या गेलेला आहे. पतनात त्रायते यसमात पात्र इत्यभिधीयते ही पात्र शब्दाची व्याख्या आहे. जो आपल्याला पतनापासून वाचवतो, जो आपल्याला पतनापासून वाचवू शकतो असं जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे पात्र, त्याला असं म्हणलं जातं. मग आता जो नित्य संध्या गायत्री आता शिवपुराणामध्ये तर विशेष वर्णन आलं आहे की जो गायत्री पुरुष शरण संपन्न आहे तो पात्र आहे वगैरे. पण आता तेवढं जरी हे नाही झालं तरी कमीत कमी संध्या गायत्री इत्यादी करणारा, सदाचार संपन्न असणारा ब्राह्मण हा धार्मिकदृष्ट्या दानासाठी योग्य असतो. तो सुद्धा सदाचार संपन्न असावा एक भाग.
आपल्याकडं सर्वात पूज्य स्थान त्या वैदिक ब्राह्मणाला दिलेलं आहे. आणि पूज्य स्थान का दिलेलं आहे? सर्वाधिक नियम हे त्यांच्यावरच लागू आहेत. सर्वाधिक कठोर नियम असेल, सर्वाधिक अनुशासन असेल, हे त्यांच्यावरच लागू आहे. पूज्यत्व हे मोफत मिळत नाही. ते असं काटेरी गुलाब असतो की तुम्हाला ते सगळ्या गोष्टी साध्य कराव्या लागतात. तर कठोर नियमांचं तो पालन करतो म्हणून तो पूज्य. तर असा पूज्य असणारा तो वैदिक ब्राह्मण सुद्धा इथं ह्या अधिक मासाच्या महात्म्याच्या पोथीमध्ये त्या 4थ्या अध्यायामध्ये हा विषय आला की तो सुद्धा सदाचार संपन्न असेल तरच द्यावा. किती विवेक आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं. नुसता ब्राह्मण आहे, नुसता अजून काय नुसता याज्ञी करतो किंवा धोतर घालतो, गंध लावतो म्हणून त्याला द्यावा असं नाही. त्याचं तो वास्तविक सदाचारी आहे की नाही हे पाहून दान द्यावं. आता आपल्याला जितकी वरवर ढोबळ माहिती असते त्याप्रमाणे तो काही निषिद्ध आचरण करत नाही ना, तो काही चुकीचं आचरण करत नाही ना, बस एवढं पाहून जरी दिलं तरी चालू शकतं. पण हा विवेक म्हणजे सामान्य गोरगरिबांच्या दानापासून ते वैदिक पंडित असतील, सदाचार संपन्न जे वैदिक ब्राह्मण असतील त्यांच्यापर्यंत हे दान वेगळ्या प्रकारे दिल्या जाऊ शकतं. आता ह्या दान परंपरेमध्ये काही लोकाचार सुद्धा शिरलेले आहेत. लोकाचार म्हणजे काय? रूढी म्हणा, परंपरा म्हणा, ह्या शिरलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये एका ठिकाणी असं वर्णन आलेलं आहे, आपल्या आप्त इत्यादिकांना सुद्धा दान करावं. बरं. आपले आप्त असतील, आपले इष्ट असतील, आपले मित्र असतील. आप्त आणि इष्ट ह्या दोघांचं विशेष वर्णन आहे. मित्र इत्यादी नाही. मित्र ते त्याला दान श्रेणीमध्ये येत नाही. ते एक वेगळ्या भेट ह्या स्वरूपामध्ये येऊ शकतात. बरोबर. म्हणून आपल्याकडे दान आणि दक्षिणा ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहे, फरक सांगितलेला आहे ह्याच्यामध्ये. तर असं आहे की आप्त आणि इष्ट ह्यांना सुद्धा दान देण्याचं स्वल्प प्रमाणामध्ये पुण्य आहे, पण आहे. आता इतक्या छोट्याशा एका मुद्द्यावरून ते थेट नात्यांपर्यंत ही दानाची परंपरा गेली. हो. मग आता असं असतं की मनुष्य बुद्धी असते. एका खड्यात 2-3 पक्षी मारायची सवय असते. म्हणून पूर्वीपासून ही परंपरा चालू झाली, रूढी चालू झाली की जावयाला आपण अधिक महिन्यामध्ये आपण दान द्यावं. आता जावयाला दान देण्याचा जो विषय आहे, भाग आहे, आपल्याकडे ती परंपरा पडलेली. पण शास्त्रामध्ये आता 2 पुराणांचा तर मी तुम्हाला संदर्भ दिला. एक बृहन्नारदीय पुराण आणि एक पद्मपुराण. ह्या 2 पुराणांमध्ये महात्म्य आलेलं आहे अधिक मासाचं. अन्य सुद्धा ग्रंथांमध्ये काही विशेष महात्म्य आलेलं आहे. तर हे सगळं वाचता कुठंही याचा स्पष्टपणे असं वर्णन नाही आहे की जावयाला दान देण्याचं विशेष फळ आहे. तर ते इष्ट किंवा आप्त ह्या शब्दांमध्ये आपल्याला ते शोधावं लागतं. ते सुद्धा जावई सुद्धा अधिक मासाच्या दानाचा मुख्य पात्र नाही. मुख्य पात्र कोण आहे ह्याची चर्चा आता आपण केली इतक्या वेळ झालं. हो. तर मग तो गौण पात्र आहे. आता त्याच्यामधून काय ही आहे की बाबा आपल्या मुलीचा संसारही छान राहावा, त्यानिमित्त काही ना काही निमित्त लागत असतं. एकत्र गेट टुगेदर करता येतं. त्याचं साधन म्हणून सुरू झालेली रूढी आहे, त्याचं साधन म्हणून सुरू झालेली परंपरा आहे. मग आता त्याचं विकृत रूप पूर्वी ते प्रेमाने होत असेल, पण आता असं आहे की ते ओझं होऊन बसलं. जसं पूर्वी जे आहे हे पूर्वीच्या झालेल्या चुकांमुळे मुलीचा जन्म हा ज्याप्रमाणे ओझं समजल्या जायचा मध्यंतरीच्या कालावधीमध्ये, त्याचप्रमाणे आता हे अधिक मास आला की काहीतरी भलं मोठं ओझं होतं. बाबा आता आमचे 3-3 जावई आहेत, 4-4 जावई आहेत, असं होतं. मग आता त्या सगळ्यांचं करायचं. बरं, एकाला केलं की सगळ्यांना करावं लागतं. एकाला कमी आणि दुसऱ्याला जास्त असं करता येत नाही. सगळ्यांना समान करावं लागतं. हे काही लोक कर्ज काढून हे करतात. समजा आता गुरुजी माझंच उदाहरण सांगते की आम्ही 5 बहिणी आहोत. मग आता हे अधिक मासामध्ये आमच्या वडिलांची किती हे होत असेल सांगा, विचार करा. मग हे तुम्ही फार स्पष्टपणे सांगा. काही लोक कर्ज काढतात, भांडणं होतात, चांदीचे धोंडे द्या, मग ते अनारसे अवघडे, मग बत्तासे दिले म्हणून नाराज होतात. मग हे काही याला शास्त्र आधार नाहीये ना. मग हे आपण प्रखरपणे मांडावं. अगदी 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 याचा कुठेही शास्त्राचा आधार नाही याला. आणि आपल्याला स्पष्ट निषेधही प्राप्त होत नाही. पण ते पात्र जरी असलं तरी खूप ते गौण पात्र आहे दान देण्यासाठी. आणि त्यामुळे त्याचा बाऊ होता कामा नये. आपली शक्ती, आपलं सामर्थ्य ह्याचा सारासार विचार करून दान दिले जावं. शिवाय आता घेणाऱ्यांना मी सांगतो, विशेष करून जावयांना, अधिक मासामध्ये आता हे आपण पॉझिटिव्ह गोष्टी ऐकल्या,
हो. पण आता आम्हाला दोन्ही गोष्टी सांभाळाव्या लागतात, कारण की आता वैदिक परंपरेतले ब्राह्मण शरीर आहे, त्यामुळे लोक आम्हालाही दान देतात, पण आम्हाला ते घेताना बरं वाटत नाही, कारण की ते दान पचवायला तितकं आपलं पुण्य खर्ची घालावं लागतं. खरंय, अगदी खरंय. तर तसंच जावयांनी हा विचार केला पाहिजे, आणि सामूहिकदृष्ट्या ही जावयांमध्ये सुद्धा वैचारिक क्रांती झाली पाहिजे की आम्ही आमच्या सासरवाडीकडून अधिक मासाला यात्रदान घेणार नाही. जर सासरवाडीचा आग्रह असला तर आम्ही नाममात्र घेऊ. लक्षात ठेवा, खूप सुंदर उपमा ज्ञानोबा माऊलींनी दिली आहे. कोणाचं किती संग्रह करावा. जसं एखादा मधुकर, एखादी मधमाशी ही फुलांवर बसते ना, तर ती अलगद त्याचं माधुर्य काढून घेते आणि त्याच्यामधून मध तयार करते, पण किती प्रमाणात काढते, त्या फुलाला त्रास होणार नाही, त्या फुलाची कांती नष्ट होणार नाही, एवढंच फक्त काढून घेते. त्याप्रमाणे आपल्याला ह्या ज्या परंपरा आहेत, जावयांनी हा विचार केला पाहिजे की ह्या प्रेम संबंध टिकून राहण्यासाठी म्हणून आहेत. त्याचं विकृत रूप आज असं झालेलं आहे की ते ओझं झालेलं आहे, आणि आपल्यामुळं कुणाला ओझं होणं हे ठीक नाही आहे. शिवाय आपलं जे काही तुम्ही काही सत्कर्म करत असाल, ओझ्याने जरी ते देत असतील तरी लक्षात ठेवा हे सगळं नष्ट होतं, आणि प्रसन्न मनाने दिलं तर एवढं नष्ट होत नाही, पण जर जड अंतःकरणाने जर दिलं तर लक्षात ठेवा ते निश्चित आपलं पुण्य नष्ट करतं. त्यामुळे समाजामधून ही कुरीती म्हणा की अवजड, अगदी ते मनावर दगड ठेवून अशा प्रकारचं जे आहे हे दान नसावं. आपल्या पूर्वजांनी जे विचारपूर्वक गेट टुगेदरसाठी जे केलेलं आहे ते एक संमेलन म्हणा किंवा एक भोजनदान म्हणा वगैरे अशा प्रकारचं स्वल्प प्रमाणामध्ये ते असावं. त्याचं जसं विकृत ओझ्याचं स्वरूप झालं आहे तसं अगदी ते चुकीचं आहे, आणि तसं होऊ नये ही सर्व जावयांना प्रार्थना आहे माझी की तुम्ही प्रबोधित करावं, तुमच्या ऐकण्याचा फरक पडेल. खरंच गुरुजी, खूप छान सांगितलं तुम्ही. आणि काय होतं माहिती का, मनुष्य काय करतो की त्याला मंदिरात जाऊ नये म्हटलं तर तो जाऊन येईल, पण बसून एका ठिकाणी जपाची माळ कर किंवा स्थिर बस, ध्यानाला बस म्हटलं तर ते अवघड होतं. मग काय होतं, आपण ह्या सगळ्या कर्मकांडांमध्येच अडकून बसतो, आणि जे अधिक मासाचं महत्व आहे, जे आपल्याला प्राप्त करायचंय, भगवान प्रित्यर्थ सांगितलेलं आहे, ते राहून जातं कुठेतरी. आपण ह्या सगळ्या दिखावटीमध्ये अडकून बसतो. यांनी असा अधिक मास केला, मागच्या वेळेस असा झाला होता, आता तर सोन्या चांदीचे भाव केवढे प्रचंड वाढलेले आहेत. मग ह्या सगळ्यामध्ये सगळ्यांनी ह्या गोष्टीचा जरूर विचार करावा. आता दीपदान करत असताना तांब्याच्या वस्तू मी एक ह्याच्यामध्ये पूर्ण करेल. हे बघा, आपल्याकडे गीतेमध्ये भगवंतानी यज्ञाचे सुद्धा सात्विक, राजस, तामस असे प्रकार सांगितले आहेत. तर यज्ञ म्हणजे फक्त होम हवन नका समजू तुम्ही, कुठलंही केल्या जाणारं पुण्य हे यज्ञ आहे. म्हणून यज्ञाचे सुद्धा विविध प्रकार भगवंतांनी सांगितले. द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, तथापरे स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च यतय संशितव्रता. तर विविध यज्ञसंस्था, आपली संस्कृती ही यज्ञमय संस्कृती आहे. प्रत्येक पुण्यकर्माला यज्ञ ही संज्ञा आहे. आता आपण हे जे अधिक मासाचे दानधर्म म्हणा, कार्यक्रम म्हणा, यज्ञयाग म्हणा, कथा प्रवचन कीर्तन म्हणा, ह्यांचं जे आपण आयोजन करतो हे सुद्धा ज्ञानयज्ञ म्हणा, द्रव्ययज्ञ म्हणा, हे ह्याच्यातच मोडतं. मग आता जसं ताईंनी म्हणाले की मागच्या वेळेस ह्यांनी अधिक मास तसा केला, मग शेजाऱ्याने तसा केला, मग अजून कुणी वैभव संपन्नतेने केला, तर मग आपण छोटा करून कसा चालेल, मग त्यासाठी कर्ज घ्या. हे अगदी चुकीची ही पद्धती आहे. एखाद्याची प्रतिस्पर्धा म्हणून ज्यावेळेस आपण एखादं चांगलं कर्म जरी करतो ना, तरी ते फळ देत नाही. पांडवांचा राजसूय यज्ञ केल्यानंतर पांडव वनवासात गेले, त्यानंतर दुर्योधनाने सुद्धा परत नंतर यज्ञ केला, का? त्यांची बरोबरी करण्यासाठी. पण जे प्रतिस्पर्धेने केलं जातं, जे तुलनेने केलं जातं, तर ते जे आहे हे आपल्याला पुण्यकर्म देत नाही. आणि अधिक मास हे आपल्याला पुण्यप्राप्ती करण्यासाठी आहे, नाव कमवण्यासाठी नाही, आपलं यश कमवण्यासाठी नाही आहे. ते जरी झालं तरी ते बाय प्रॉडक्ट असेल, पण मुख्य जे आहे हे भगवत प्रित्यर्थ आपल्याला जे आहे निष्काम शुद्ध पुण्य. पुण्याचेही दोन प्रकार आहेत, एक पुण्य असतं आणि एक शुद्ध पुण्य असतं. तर हे आपल्याला प्रदान करणारा मास हा अधिक मास आहे. 3 वर्षांनी येतो, ह्याचंही संतांनी, आचार्यांनी गमक सांगितलेलं आहे. जे 3 गुण आहेत, सत्व, रजस आणि तमस, या तिन्हीच्या पलीकडे आपल्याला चौथ्या तुरीय अवस्थेमध्ये जायचं आहे, आपल्याला गुणातीत अवस्थेमध्ये जायचं आहे. त्याच्यासाठी म्हणून ही अधिक मासाची उपासना आहे. कशाही प्रकारची प्रतिस्पर्धा, देखावा
ह्याच्यामध्ये न अडकता न अडकता हे आपण स्वतःची, म्हणून आपण आध्यात्मिक पर्वणी म्हटलेलं आहे याला, की याचा जास्तीत जास्त उपयोग करता आला पाहिजे. मग यामध्ये जे आपण दीपदान करतो तर त्याविषयी थोडस सांगा ना, की तांब्याचाच दिवा द्यायला हवा, कधी का आपण एखादी पणती पण देऊ शकतो, म्हणजे धातू हवा की मातीचं हवं, म्हणजे त्याविषयी सांगा. आपलं जे सामर्थ्य आहे त्यानुसार हे आपण दीपदान करावं. आपण जितकं करतो त्याच प्रमाणामध्ये आपल्याला प्रतिफल प्राप्त होतं. हा सृष्टीचा नियम आहे, हा कर्माचा सिद्धांत आहे. बर, तुम्ही जर नित्य धातूचा देताय तर तुम्हाला धातूचं विशेष त्याप्रमाणे फळ प्राप्त होतं. जर आपली शक्ती नसेलच तर काहीच हरकत नाही. ही उदारता फक्त आपल्या सनातन वैदिक धर्मात आहे. बर, की देव सुद्धा मातीचा चालतो तर दिवा मातीचा का नाही चालणार. वा वा, खरं. तर आपण पार्थिव गणपती बनवतो, आपण पार्थिव देवी बनवतो, आपण पार्थिव महादेव बनवतो. तर आपल्याला जर शक्य नसेल तर आपण रोज हे पणतीचा सुद्धा दिवा हा आपण लावू शकतो, हा आपण अर्पण करू शकतो. असं मातीचा सुद्धा चालतो, धातूचाही चालतो. धातूंमध्ये विविध प्रकार आहेत, मी आता नावं घेणार नाही कारण ते परत ओझ्याची संकल्पना होती. पण जे काही आपण इतक्या आधुनिक छान काळामध्ये जगत आहोत की सगळ्या गोष्टी सुलभ आहेत. पुण्यामध्ये एखाद्या 33 विद्यार्थ्यांच्या घरी जर का जिथे लाईट नसेल, बल्ब घेण्याची पात्रता नसेल, अशा ठिकाणी जरी दिवे दिले तरी ते सुद्धा दीपदानात मोडतं, हे लक्षात दीपदानामध्ये येऊ शकतं. कारण की विद्युत हे शास्त्रीय दृष्टीने हे अग्नितत्वामध्ये मोडतं. त्यामुळं हे जे काही लाईट इत्यादी चालू आहे हे आपण अग्नितत्व, हे दीपतत्वच हे आपण प्रदान करत असतो. म्हणून विद्यार्थ्यांना असेल, गरीब विद्यार्थ्यांना असेल, अजून कोणाला ज्यांना आवश्यकता असेल हे आपण दिल्या जाऊ शकतं आणि त्याचं विशेष पुण्य आपल्याला प्राप्त होतं. आपण ग्रंथ वाटप वगैरे पण करू शकतो का गुरुजी? ग्रंथ वाटप सुद्धा करू शकतो. ग्रंथदानाचं सुद्धा विशेष फळ आहे आणि ते विद्यादाना समान सांगितलेलं आहे. आता आपण वेळ देऊन कोणाला विद्यादान करू शकत नाही, पण आपण ग्रंथांचं दान करू शकतो. त्याचं सुद्धा विशेष पुण्य आहे. ते आपल्याला सुद्धा ज्ञानप्रदायक आहे आणि आपल्या पुढच्या पिढींना सुद्धा ते ज्ञानप्रदायक असं आहे. त्याच्यामुळं ग्रंथदान हा छान उपक्रम. अच्छा, पण समजा आता विष्णू सहस्त्रनामाचं खूप महत्व आहे अधिक मासामध्ये. मी तर अशा महिला बघितल्या की ते रोज 33 वेळा सुद्धा विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करतात. मग त्याच्यामध्ये तुलसी अर्पण पण असतं, विष्णूची सहस्त्रनामं घेत. तर जर का आपण विष्णू सहस्त्रनामाची पुस्तकं म्हणजे ग्रंथ तो पण आपण देऊ शकतो का, म्हणजे या कालावधीमध्ये? विष्णू सहस्त्रनामाची आपण पुस्तकं वगैरे देऊ शकतो. आणि विष्णू सहस्रनामाचं आता जसं आपण म्हणालात त्याप्रमाणे आता आपली सुरुवातीला जशी चर्चा झाली की आपण देवाची आपल्या हौशीनुसार पूजा करावी, आपल्या हौशीनुसार सेवा करावी. तर त्याच्यामध्ये जसं आपण अभिषेकाचं म्हणलो, जसं आपण नैवेद्याचं म्हणलो, तसं एक महत्त्वाचा विषय राहून गेला तो म्हणजे अर्चन. आता भगवान विष्णूंचे 1000 नाव आहेत. तर 1000 नावांनी जे वेगवेगळे द्रव्य अर्पण करणे, 1000 तुळशीचे पानं अर्पण करणे, कोणाला शक्य असेल तर आता काही जण जे आहे 1000 विलायची, 1000 असं वेगवेगळे द्रव्य जे आहेत, काजू बदाम हे सुद्धा चालू शकते. हे सुद्धा अर्चन, तांदूळ असतील तर हे चालू शकतं. आणि आता कुणाला जर 1000 शक्य नसेल, कोणी फुलांचं सुद्धा हे करतं, तर देवाचे 108 नाव सुद्धा आहेत. कोणाला तेही शक्य नसेल तर देवाचे 33 नावं सुद्धा आहेत. तर लघुत्वापासून विस्तृत्वाकडे ही आपली परंपरा अशी आहे. ज्याचं जे सामर्थ्य आहे प्रत्येकासाठी साधन हे आपल्या परंपरेमध्ये उपलब्ध आहे. तर ते विविध अर्चन इत्यादी करावेत आणि त्याचं विशेष फळ सांगितलेलं आहे, काय अर्चन केल्यानंतर काय प्राप्त होतं. पण अधिक मासामध्ये आपल्याला जे जसं शक्य असेल त्यावेळेस आपण अर्चन ज्यावेळेस करतो ते विशेष आपल्याला फलदायी राहतं. गुरुजी, आता थोडंसं अजून एक की बऱ्याच महिलांमध्ये पण असा प्रघात आहे की आपण ज्या कुशीतनं जन्माला आलो तिची ओटी कधी आपण भरत नाही, किंवा आपल्या कुळातल्या स्त्रियांची आपण ओटी सहसा भरत नाही, सासूची आईची ओटी भरत नाही. पण असा पण मी बऱ्याच ठिकाणी प्रघात बघितलाय की अधिक मासामध्ये आईची ओटी भरतात, आईला साडी चोळी देतात. कारण की अशी बरीच घराणे आहेत की फक्त सासरीच देत राहतात, त्या बिचाऱ्या आईला कधी कोणी विचारतच नाही की अगं तुझ्या आईला पण घे. तर मग असं पण काही आहे का की हा लोकोपचार काही आहे का की आईची ओटी भरावी, तिला साडी चोळी द्यावी? आपल्या पूर्वजांनी खूप छान छान आपल्याला गोष्टी शिकवलेल्या आहेत. एका चांगल्या प्रत्येक जितकी काही रूढी आहे, जितकी काही परंपरा आहे, त्याची सुरुवात त्याचा हेतू मूळ चांगलाच होता. नंतर विकृती येते, तो भाग वेगळा झाला. त्याचा मूळ हेतू कुठं ना कुठं चांगलाच हा असायचा. तर त्यामध्येच एक छान एक सुंदर प्रघात की आपल्या आईची सुद्धा ओटी भरावी. आपल्या आईचं तिचं कृतज्ञता ज्ञापन, आईला काही अपेक्षा नसते,
पण काही अपेक्षा जरी नसली तरी ज्यावेळेस आपण कृतज्ञ होतो ना त्यावेळेस तिचं मन भरून येतं. खरं. आणि मातृशक्तीचे आशीर्वाद त्यानिमित्त परमेश्वराचे परमेश्वर परमेश्वरीचे आशीर्वाद हे आपल्याला त्यानिमित्त प्राप्त होतात. म्हणून खूप एक स्तुत्य आपल्या पूर्वजांनी लावून दिलेली परंपरा आहे आणि या महिन्यामध्ये करावी, विशेष पुण्यदायक ही अशी आहे. पुण्यदायक आहे. सौभाग्यवती महिलांचं पूजन हे सांगितलेलंच आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जन्म देणारी आई तर तिचंही त्यानिमित्त ती सौभाग्यवती असेल तर तिची ओटी भरल्या जाऊ शकते, नसेल तरी तिच्या अवस्थेनुसार तिला आपण हे केलं जाऊ शकतो, तिचा आपण आदर सत्कार करू शकतो. ते विशेष पुण्यदायी आहे. बरोबर. आपल्याकडे फक्त सौभाग्यवतीचंच पूजन पुण्यदायी आहे असं नाही. आपल्याकडे ज्या कोणी माता विधवा आहेत त्यांचं सुद्धा पूजन, त्यांचं सुद्धा आदर आतिथ्य सत्कार हा विशेष पुण्यदायी हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. विधवेला दुसऱ्या परंपरेमध्ये सन्मान असेल नसेल पण आपल्याकडे गंगा भागीरथी म्हणल्या जातात. हो खरंय गुरुजी. ती विशेष पवित्र अशी आहे. नाही, काही लोक मुद्दामून टाळतात, नाही हिची आई विधवा आहे ना मग हिला कशाला हवंय आता अधिक मासामध्ये, असं बऱ्याच ठिकाणी अपमान सुद्धा होतो. म्हणजे बघितलंय गुरुजी आपण हे. काय असतं, अपमान तर कधीच करू नये, पण त्यांची जी अवस्था आहे त्यानुसार त्यांचं आदर सत्कार करावा. आणि यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्रा फलाक्रियाः हा शास्त्राचा सिद्धांत आहे. म्हणून आपल्याकडे जिथं नारींची पूजा होत नाही तिथं देवतांची कृपा वर्षित होत नाही, तिथं केलेले सर्व पुण्यकर्म व्यर्थ ठरतात, इतक्या सुस्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे. मातृशक्तीचं तिचा आदर हा झाला पाहिजे. ती सौभाग्यवती असो ती सौभाग्यवती नसो तर प्रत्येक परिस्थितीमध्ये तिचा आदर सत्कार हा झाला पाहिजे. तिच्या अवस्थेनुसार ओटी भरल्या जाऊ शकते, सत्कारही केल्या जाऊ शकतं, तिचं पूजनही केलं जाऊ शकतं. पूजनही केलं जाऊ शकतं. गुरुजी, आता आपण कुठल्या कुठल्या पोथ्या वाचाव्यात, प्रत्येक वयोगटाने कशी कशी उपासना करावी, कुठे कुठे दानधर्म करावं, 33 आकड्याचं महत्त्व, दीपदानाचं महत्त्व, हे सगळं आपण बघितलं. तर आता त्यामध्ये जो भोग आहे, पदार्थ आहे, बऱ्याच ठिकाणी पुरणाचे धोंडे असा एक प्रकार आहे मराठवाड्यामध्ये. बऱ्याच ठिकाणी पण शक्यतो सगळीकडे 33 अनारसे, म्हैसूर पाक, बत्तासे असे दिले जातात. आणि आपण जर बघितलं ना, म्हणजे एक ऑब्झर्वेशन आहे की हे पदार्थ सगळे सच्छिद्र हलके आहेत. तर मग ह्या मागचं काय कारण असावं की हे लाडू नाही निवडले 33 किंवा जिलेबी नाही निवडली, हेच का बरं? असं आहे, ज्यावेळेस तो सगळ्या जसं आपण सुरुवातीला ऐकलं त्या मलमासाने भगवंताची तपस्या केली आणि ज्यावेळेस भगवंताचं त्याला दर्शन झालं त्यावेळेस जसं शास्त्राचा नियम आहे, परं दृष्ट्वा निवर्तते अविपक्वकषायाणाम दुर्धर्षोहन कुयोगिनाम, त्या परतत्वाचा त्या भगवत तत्वाचं ज्यावेळेस दर्शन होतं त्यावेळेस सगळे दोष पापताप हे आपले निवृत्त होतात. तर सगळे दोष निवृत्त होऊन तो हलका झाला. आणि त्यासोबत मग भगवंतांनी काही विशेष प्रीतिकारक अशा पदार्थांची सूची जे दान करावेत अशी सांगितली. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या हलक्या पदार्थांचा समावेश आहे. आता हे जे अनारसे इत्यादी दान दिले जातात त्याचा जो संकल्प आहे त्याच्या संकल्पामध्ये सुद्धा असं आलं, जितके छिद्र आहेत तितक्या छिद्रांमध्ये मला भगवत सान्निध्य प्राप्त हो, तितके वर्ष मला भगवत सान्निध्य प्राप्त हो, तर असा त्याचा संकल्प आहे. तर हे भगवंताची आपल्याला सन्निधी, भगवंताचा आपल्याला कृपावर्षाव हे प्राप्त व्हावं, हे असं अधिक मासाच्या प्रत्येक दानामधून असेल, प्रत्येक छोट्या छोट्या ह्या क्रियांमधून असेल, हे आपल्याला भगवंताकडे एक पाऊल घेऊन जाते, असं त्याचा पाठिंबाचा येतोय. बरोबर आहे. खूप सुंदर सांगितलं गुरुजी. आणि अनेक गोष्टी आहेत त्याचा सुद्धा आज उलगडा झाला. आणि असं आपण सच्छिद्र झालो, आपला सगळा अहंकार गळून गेला. खरं तर प्रवास काय खालून आपल्याला, म्हणजे तसं बघितलं तर खालून वर जायचं म्हणजे अगदी छोटा आहे, जीवाची शिवाची भेट घडवायची आहे, त्याच्या सगळीसाठी अट्टहास आहे. आणि आपण काय करतोय, बाह्य दिखाव्यामध्ये अडकून बसतो. ही अधिक मासाची ही पर्वणी आहे, हा सोहळा आहे, तो त्याचा आपण त्यासाठी आपण सुद्धा पात्र व्हावं ना. जसा मलमास पात्र झाला आणि त्याला पुरुषोत्तम मास ही पदवी बहाल झाली, तसं आपल्याला आपलं शेवट तर तोच आहे, भगवत प्राप्ती आहे, ती करून घेण्यासाठी अधिक मासाचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा. आणि शेवटचा एक बोधपर सगळ्यांना एक असं छान मस्त की नाही तुम्ही हे फॉलो करा, तुमचा हा यावेळेसचा अधिक मास एक काहीतरी असं छान आमच्या सगळ्यांसाठी एक मोलाचा सल्ला आपण द्यावा. आणि मग आपण थांबूया. या पुण्यमासाच्या प्रसंगी आपण तन, मन आणि धन या तिन्हीच्या त्रिवेणीच्या संयोगाने आपल्या शक्तीनुसार, आपल्या सामर्थ्यानुसार आपण पुण्य अर्जित करावं. फक्त तनाने नाही
फक्त मनाने नाही, फक्त धनाने नाही, तर ह्या तिन्हींच्या संयोगाने आपण पुण्य करावे. तनाने आपण भगवंताची पूजा अर्चा आपल्याला जे जसं शक्य असेल त्याप्रमाणे आपण करावं. तनाने आपल्याला आसपासच्या नित्य मंदिरांचे दर्शन असतील, देवस्थानांचे दर्शन असतील, ह्यांचे नियम जर शक्य असतील तर आपण ते घ्यायचा आपण प्रयत्न करावा. भगवंताच्या काही प्रदक्षिणा इत्यादी असतील त्यांच्या नियमग्रहणाचा आपण प्रयत्न करावा. ही झाली तनाने सेवा. मनाने सेवा भगवंताचं नामजप असेल, भगवंताचं ध्यान असेल, भगवंताची मानसपूजा असेल. सर्वांना मी एक सांगेल की आपण पूजा अर्चा, होम हवन, यज्ञ, याग जे करायचं असेल ते करा, तुम्हाला शक्य होईल त्याप्रमाणे. पण मानसपूजा या 30 दिवसामध्ये तुम्ही रोज 10 मिनटं भगवंताची मानसपूजा करा. तुम्ही आसनस्थ झालेला आहात, भगवंत तुमच्या समोर आहेत आणि तुम्ही भगवंताच्या मूर्तीला नाही म्हणत, भगवंत प्रत्यक्ष समोर आहेत ही तुम्हाला भावना करायची. आणि तुम्ही ह्या गरमीच्या दिवसामध्ये छान भगवंताला शीतल चंदन लावत आहात, गंध लावत आहात, देवाला सुंदर सुगंधी पुष्पमाळा अर्पित करत आहात, देवाला अत्तर लावत आहात, देवाला दिव्य धूप दीप आणि नैवेद्य तुम्ही तुमच्या हाताने खाऊ घालत आहात. जसं नामदेव महाराजांनी आपल्या हाताने देवाला खाऊ घातलं, पिऊ घातलं, त्याप्रमाणे तुम्ही देवाची सेवा करत आहात. अशा प्रकारची मानसपूजा ही मनाच्या शुद्धीसाठी, ही मनाने होणारी सेवा आहे. आणि ही तर भगवंताची सेवा झालीच, पण लक्षात ठेवा कोणाही जीवाचा नगडो मत्सर ही सुद्धा मानसिक सेवेचा हा प्रकार आहे. आपण आपल्याला जे जसं शक्य असेल, गोरगरीब असतील, आवश्यक असतील, त्यांची आपण सेवा करूया. पण एखाद्याची सेवा जरी आपल्याला नाही करता आली तरी त्याचं भलं व्हावं हे मनाने चिंतन करणं ही सुद्धा मानसिक सेवा आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची ती म्हणजे धनानी सेवा. आपल्याकडे शरीराच्या शुद्धीसाठी व्रत, जप, नियम, तप, तीर्थयात्रा हे सांगितलेले आहेत. मनाच्या शुद्धीसाठी नामस्मरण असेल, ध्यान असेल, प्राणायाम असेल, योगाभ्यास असेल, हे मनाच्या शुद्धीसाठी सांगितलं आहे. पण लक्षात ठेवा धनाच्या शुद्धीसाठी एक मात्र उपाय सांगितला आहे आणि तो म्हणजे दान, सत्पात्री दान. असं आहे की तुम्ही गंगेमध्ये 108 बुडी मारल्यात तर त्यांनी तुमचं तन शुद्ध होईल, धन शुद्ध होणार नाही. तुम्ही पुष्कळ विशेष काही उपवास वगैरे केले त्याने तुमचं तन शुद्ध होईल. तुम्ही ध्यान केलं देवाचं तर तुमचं जे आहे हे मन शुद्ध होईल, पण धन शुद्ध होत नाही. आणि जोपर्यंत आपलं हे तिन्ही शुद्ध नसतात ना तोपर्यंत आपली परमार्थाची पुढची गती होत नाही. मला एक टेंबेस्वामी महाराजांचा एक छोटासा प्रसंग मला आठवतोय. जरूर सांगा. ते ज्यावेळेस समाधीचा अभ्यास करत होते त्यावेळेस त्यांना काहीतरी कानामध्ये असा अंक ऐकू यायचा, 16 आणे का असं काहीतरी कितीतरी आणे असं ऐकू यायचं. आणि त्यांना समाधी लागत नव्हती. मग त्यांनी झालं असं की जे सावकारांकडून त्यांचा गृहस्थाश्रमामध्ये जो व्यवहार इत्यादी असायचा तर त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले की तुमचं काही देणं बाकी आहे का. तर ते म्हणाले की माझ्या माहितीप्रमाणे नाही, पण मी एकदा चाचपडून पाहतो असं म्हणून त्यांनी ते वह्या वगैरे सगळ्या पाहिल्या आणि ते म्हणाले हो इतके आणे जे आहेत ते तुमचे बाकी आहेत. पण मी म्हणलं तुमच्यासारखे सत्पात्र आहेत आणि मी एवढं काय मी हे करायचं म्हणून मी तो हिशोब पूर्ण करून टाकला. टेंबेस्वामी महाराजांनी ते धन घेतलं आणि म्हणाले अरे तू हिशोब पूर्ण केलास पण देवाने तो हिशोब, नियतीनं तो हिशोब पूर्ण नाही केला. म्हणून गहना कर मनोगती हे लक्षात ठेवायचं. आपलं धन शुद्ध होण्यासाठी एक मात्र जर कुठला मार्ग असेल तर तो दान आहे. आणि जर धन शुद्ध नसेल तर लक्षात ठेवा ते आपल्या घरामध्ये अशांती आणतं, आपल्या पुढच्या पिढींचं बुद्धी इत्यादी जे आहे हे विकृत करतं. म्हणून धनाने सुद्धा विशेष सेवा करावी. आणि तन मन धन हे तर आहेच, पण आपल्या परमार्थिक गतीसाठी विशेष भगवंताचं श्रवण इत्यादी करावं. जेणेकरून आता तुम्ही हे श्रवण करताय म्हणून तुम्हाला प्रेरणा प्राप्त होते. तुम्हाला जर म्हणून नवधा भक्तीमध्ये सगळ्यात पहिली भक्ती जर काही सांगितली तर ती म्हणजे श्रवण भक्ती सांगितली. श्रवणम कीर्तनम विष्णू. तुम्ही ज्ञानाच्या मार्गामध्ये असाल तर श्रवण मनन निध्यासन, श्रवण ही पहिली पायरी आहे. सांगायचं तात्पर्य की ह्या अधिक मासामध्ये तुम्ही काही श्रवणाचा नियम घ्यावा. जर सामाजिकदृष्ट्या वैयक्तिकदृष्ट्या आपल्याला काही छान ज्ञानयज्ञ आयोजित करून त्यांचं जर श्रवण जर आपल्याला शक्य असेल तर आपण तेही करावं. नसल शक्य तर आपण इतक्या चांगल्या युगामध्ये जगतोय की आपल्याला यूट्यूब असेल, अजून कुठले साधन असतील, हे आपण रोज नित्य आपण कथा ऐकावी. आणि हे जर तुम्ही ऐकलं, महिन्याभरात जर तुमच्या जीवनामध्ये क्रांती नाही झाली तर उत्तरदायी आम्ही आहोत. तर भगवंताची अवश्य कृपा होईल. आणि तस्मात शास्त्रम प्रमाणते, आम्ही आमच्या मनाचं तर काही नाही सांगत, जे जसं थोरा मोठ्यांनी शास्त्राने सांगितले त्याप्रमाणे आपण करावं. हे पुण्यकर्म अर्जित करावं. आपण पैशाचा बँक बॅलन्सचा विचार करतो त्याप्रमाणे आपण पुण्याचं बँक बॅलन्स हे वर्धित करावं. ह्याचा आपण प्रयत्न ह्या महिन्यामध्ये करावा. खूप आनंद आपल्या जीवनामध्ये येईल आणि यावा हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना.
आपल्या सगळ्या देव माझाच्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की एक मोठी विभूती आज आपल्या पॉडकास्टमध्ये आहेत आणि देव कार्य कुठले असतील, पूजा असेल, यज्ञ याग असतील, तर या सगळ्या धार्मिक कार्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने जर का आपल्याला ही कर्म करून घ्यायचे असतील तर गुरुजी उपलब्ध आहेत. आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर आपल्यासाठी देऊ, आपण जरूर संपर्क करा. कारण की मला सांगायला खूप आनंद होतो, 2018 साली आमचे सद्गुरू स्वामी स्वरूप लाटकर काका यांनी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी स्वामी याग त्या ठिकाणी आयोजित केला होता आणि त्याचं पौरोहित्य म्हणजे 2018 साली विभूती बघा किती लहान असेल, आत्ता 34 आहे. आणि त्या दत्त यागाला स्वामी यागाला मी सुद्धा होते. एका कुंडाचं यजमानपद आमच्याकडे होतं, त्यावेळेला मी अनुभव घेतलेला आहे. इतकं सुंदर पौरोहित्य मी त्या ठिकाणी बघितलेलं आहे. तर आपण जरूर यांच्याशी संपर्क करावा. कारण की कसं आहे, योग्य व्यक्तीकडनं सत्पात्री दान जसं आहे तसं योग्य व्यक्तीकडनं ते करून घेण्याला पण तितकंच महत्त्व आहे. आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदी यांचा गुरुजींचा आम्ही पत्ता देणार आहोत. अगदी साधे विष्णू सहस्त्रनामाचे पाठ जरी तुम्हाला करून घ्यायचे असतील तरी गुरुजी उपलब्ध आहेत. मोठे मोठे यज्ञ याग आहो, खरं तर आहे ना, उत्तर प्रदेश असेल, हरिद्वार असेल, ऋषिकेश असेल, किती मोठ्या मोठ्या ठिकाणी यांचं आयोजन होतं भागवतांचं आणि मोठे मोठे मंडप भरले जातात. आपल्याला ते लक्षात येत नाही. आपण जरूर लाभ घ्यावा अशी मी आपल्याला या ठिकाणी आग्रहाचं विनंती करते. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुरुजींचा आपण नंबरही देऊया. आत्ता 27 तारखेला श्री क्षेत्र ऋषिकेश येथे भागवत कथा संपन्न झाली. तिथं स्वर्गाश्रम क्षेत्र आहे, तर तिथं खूप छान उत्तर प्रदेशचे सगळे लोक होते, संपन्न झाले. धार्मिक ह्यांच्यासोबत भागवत असेल, रामायण असेल, शिवपुराण असेल, देवी भागवत असेल, दत्तपुराण असेल, गणेश पुराण असेल, ह्यांची सेवा ही कधी ज्ञानयज्ञांची आवश्यकता असेल तरीही ही केल्या जाऊ शकते. तर आम्ही आमच्या सेवेमध्ये, आपल्या सेवेमध्ये तत्पर आहोत. गुरुजी खूप छान सांगितलं आपण. कारण की कसं होतं की देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी आहे. आणि हा अधिक मास आपल्याला काय सांगतोय तर तुम्ही दान करा. म्हणजे आपण फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला की धनाच्या शुद्धीसाठी आपण इतर महिन्यांमध्ये काहीच प्रयत्न करत नाही, तर अधिक मासामध्ये धनाच्या शुद्धीसाठी फार महत्त्वाचं आहे की आपण दान केलं पाहिजे. त्यामुळं दान करण्यासाठी हा अत्यंत पवित्र महिना आहे. त्याचा आपण जरूर सगळ्या प्रेक्षकांनी त्याचा उपयोग करावा. आणि मला असं वाटतं की देव माझाच्या माध्यमातनं हा आपण करतोय तो ज्ञानयज्ञच आहे. म्हणजे हे पण एक प्रकारचं आणि काय आमच्या जीवनामध्ये काही सत्कर्म केले तर त्या पुण्यामध्ये नक्कीच आजच्या ह्या एपिसोडनी त्याच्यामध्ये तो वर्धिष्णू होईल काहीतरी. म्हणून सर्वात पहिले आम्ही देव माझाचे आभार मानले की तुम्ही खूप छान कार्य करत आहात. खरंय. आणि खरोखर म्हणजे इतकं मनाला प्रसन्नता वाटते. तुम्ही तुमच्या माध्यमातून इतक्या जणांचं, लाखो करोडो लोकांपर्यंत हे ज्ञान, विचार, चांगले सद्विचार पोचवून तुम्ही खूप छान ज्ञानाची क्रांती, वैचारिक क्रांती, धार्मिक क्रांती, भक्तीची, अध्यात्माची, परमार्थाची क्रांती करताय. म्हणून खरोखर तुम्हालाही पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, भगवंताची कृपा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि भगवंत जसं म्हणतात, ददामी बुद्धियोगंतम येन माम उपयांती. कुठेतरी तुमच्याही पूर्वजन्मीचं पुण्य आहे, त्याच्यामुळे देव जे आहे तुम्हाला निमित्त म्हणून सगळे करतोय. खूप खूप तुमचे आभार. तुमच्या माध्यमातून समाजाचं, या राष्ट्राचं विशेष कल्याण हो ही देवाला प्रार्थना. गुरुजी, आज आपण आलात आणि आज आम्हाला एवढा अमूल्य वेळ दिला, यासाठी मी आपले खूप मनपूर्वक आभार मानते. खरं तर आज आपली दुपारी भागवत कथा आहे आणि सकाळीच आपण एक दत्तयाग करून आलेला आहात. आणि आमचं पण अहोभाग्य, आपल्यासारखे बहुआयामी, म्हणजे आपलं वय 34 आणि आपल्या भागवत कथा किती झाल्या असतील, म्हणजे कुठल्या कुठे तो आकडा आहे. आणि आपण खूप छान आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. या शेवटच्या नोटवर एक अधिक मासाला अगदी परफेक्ट सूट होणारी अशी ही कविता आहे दत्ता हलसगीकरांची, त्याने आपण शेवट करूयात. म्हणजे प्रत्येकालाच वाटत असतं की आपण काहीतरी करावं, त्यातनं ही बोध देणारी अशी कविता आहे. ज्यांची बाग फुलून आली, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावीत. ज्यांच्या अंगणात झुकले ढग, ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंझळवर पाणी द्यावं. आपले श्रीमंत हृदय त्यांनी रीते करून भरून द्यावं. अहो, आभाळा एवढी उंची ज्यांची, आभाळा एवढी उंची ज्यांची, त्यांनी थोडं खाली यावं, त्यांनी थोडं खाली यावं. आणि मातीत ज्यांचे जन्म मळले, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना अलगद उचलून वर घ्यावं, त्यांना अलगद उचलून वर घ्यावं.
असं काही आपण करू शकलो तर आमचा हा जो आम्ही प्रयत्न केलेला आहे तो सफल झाला असं समजू आणि अधिकस्य अधिक फलम या नोटवरती आपण या ठिकाणी थांबूया. श्री गुरुदेव दत्त. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा